आणि आज या नुमोवियांच्या पुढे एका मुळातल्या नुमोविय पण महाराष्ट्र आणि पुण्यापेक्षा देशभरात जास्त पोचलेल्या आणि मोदींचा थेट प्रचार केलेल्या सुनील देवधरांची गप्पा मांडण्याचा योग मला मिळाला आहे। याबद्दल मी जास्त आनंद व्यक्त करतो, कारण हल्ली काय झालं आहे, बऱ्याचदा असं सांगतात हल्ली गाडी नाही जात, कुठे आजारी आहेत ते, हॉस्पिटलला आहे। अशा तऱ्हेचे गेले 2 महिने कोण कुठे सांगत असतं, म्हणून मी आवर्जून आजचा कार्यक्रम होच म्हटलं की या निमित्ताने मी अजून बोलू शकतो, एवढं लक्षात यावं म्हणून। बहुआयामी आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेला आणि खुद्द मोदींच्या वाराणसीमधला प्रचार करण्यापासून अनेकविध जनसंघ, संघ, भाजप अशाची कामं केलेला मुळातला पुण्यातला नुमोवीचा असा सुनील देवधर, त्याच्याशी गप्पा मारताना मला अतिशय आनंद होतोय। माझ्या अंदाजाने अजून सगळं डिक्लेअर व्हायचं आहे, पण माझ्या अंदाजाने पुण्याकरता त्याची उमेदवारी संघामध्ये भाजपमध्ये वाटचाल चालू आहे। या अनुषंगाने विचारतो की पक्षातर्फे उभी राहणारी व्यक्ती महत्त्वाची की पक्ष महत्त्वाचा? पक्ष महत्त्वाचा। प्रदीर्घ काळ बाहेर काम करून अचानक आलेल्या व्यक्तीला पक्ष ज्यावेळी उमेदवारी देतो तेव्हा आजवर या भागात काम केलेला इच्छुक कार्यकर्त्याला डावलल्यासारखं होत नाही का? योग्य निर्णय पक्ष घेत असतो, तो पक्षाचा विषय आहे। कोणाचा निवड करायची, भारतीय जनता पार्टी आहे, संपूर्ण देशाचा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये इकडचा तिकडचा असं नाही, सगळा भारत आपला आहे। असा प्रश्न जर वाराणसीवाल्यांनी विचारला असता तर देशाला पंतप्रधान मिळाला नसता। चांगलं आहे। पुण्याबाहेर भरभरून काम केलेल्या तुमच्यासारख्या पक्षनिष्ठाला पुण्याचे प्रश्न कितपत आणि कसे माहीत आहेत? पुण्याचे प्रश्न मला माहीत होते, याचं कारण मी महिन्यातनं 2 दिवस पुण्यामध्ये नक्की यायचो। माझे वसंतराव देवधर, माझे सख्खे काका, त्यांचं वय आता 90 वर्ष आहे आणि ते आता एकटेच असतात। त्यांच्या व्यवस्थेत मी एका तरुणाला कायमस्वरूपी दिलेले आहे, पण त्यांना महिन्यातनं 2 दिवस भेटण्यासाठी म्हणून मी पुण्यात त्यांच्याबरोबर राहण्यासाठी गेली अनेक वर्ष येतो आहे। एकदा आल्यावरती सगळे लोक भेटतात आणि भेटतात, राजकारणात म्हटल्यावर ते समस्या सांगतात, त्याच्यामुळे मला पुण्याच्या समस्या आधीपासून माहिती होत्या। पण गेले 4 महिने ज्या वेळेला मी पुण्यामध्ये तळागाळामध्ये प्रवास केला त्यावेळेला शेकडो समस्या समोर आल्या, पण 40 अशा मुख्य समस्या मी आयडेंटिफाय करून त्याचं लिस्टिंग केलेलं आहे की ज्या तातडीने सोडवल्या गेल्या पाहिजेत। त्याच्यातल्या 15-20 खासदाराशी संबंधित आहेत, काही राज्य सरकारशी संबंधित आहेत आणि बऱ्याचशा महानगरपालिकेशी संबंधित आहेत। संघाशी तुमचा संबंध कधी आणि केव्हा आला? प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय तुम्ही कधी आणि केव्हा कसा घेतला? बघा, संघाची एक विशेषता आहे, एकदा शाखेत गेला की तो स्वयंसेवक, आणि त्याच्यामुळे शाखेत जायला सुरुवात केली म्हणजे तो स्वयंसेवक झाला। या हिशोबाने मी 2री-तिसरीत असताना वडील महाराष्ट्र टाइम्समध्ये होते आणि मुंबईमध्ये आमच्या अंधेरीतल्या घराच्या जवळच एक छोटंसं मैदान होतं आणि तिकडे शाखा चालायची आणि पद्मश्री रमेश पतंगे यांचं एक छोटंसं टेलरिंगचं दुकान होतं, तिथे ते स्वतः बसायचे, ते स्वयंसेवक। आणि वडील मला तिकडे घेऊन गेले शाखेत भरती करण्यासाठी म्हणून, आणि मी शाखेत जायला सुरुवात केली आणि 3-4 दिवसातच मी अत्यंत द्वाड असल्यामुळे माझं मुख्य शिक्षकाशी भांडण झालं आणि मी भांडून शाखेतनं बाहेर पडलो आणि मी म्हटलं मी नाही येणार तुझ्या शाखेमध्ये। मग वडील ज्या वेळेला तरुण भारतचे संपादक म्हणून पुण्यात आले, वी ना देवधर, हां, विसूभाऊ देवधर, वी ना देवधर, तेही नुमोवी हो, आणि त्यावेळेला मी नुमोवीमध्ये 8वीमध्ये प्रवेश घेतला। त्याच दरम्यान आमची जी आजी होती राधाबाई देवधर, ही कडवट संघाची समर्थक होती। म्हणजे आमच्या वाड्यामध्ये भाड्याने जागा जर पाहिजे असेल तर आजीची अट होती की तुमची मुलं शाखेत जाणारी असतील संघाच्या तर भाड्याने जागा मिळेल, नाही तर मिळणार नाही।
इतकं अगदी आणि बंधनकारक होतं की घरी मी आहे म्हणजे मी शाखेत जायलाच पाहिजे. आणि म्हणून मी नववीत आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला वडिलांनी मला जवळच कबीरबाग जी आहे सीताफळ बाग कॉलनीच्या जवळ, त्या कबीर बागेमध्ये जी शाखा लागायची त्या शाखेमध्ये मला नेऊन सोडलं. द्वार तर मी होतोच, पण मी कंटाळायचो शाखेला. आणि शाखेला बुट्टी मारून मी ओंकारेश्वरावर क्रिकेट खेळायला जायचो. आमचे काही नववीय मित्र तिकडे क्रिकेट खेळायचे, मी त्यांच्याबरोबर जायचो. घरी खोटं सांगायचं मी शाखेत गेलेलो. पण मला हे माहिती नव्हतं की शाखेचे मुख्य शिक्षक उलटा संपर्क घरी करतात. आणि म्हणून मी गेलो होतो खेळायला आणि नाना गोखले आमचा मुख्य शिक्षक शाखेचा तो घरी आला आणि आजीला येऊन भेटला. आजीला विचारलं, अरे सुनील कुठे आहे? तर आजी म्हणाली, कुठे म्हणजे काय? शाखेत. तर नाना म्हणाला, नाही, तो गेले 7 दिवस शाखेत येत नाहीये. नाही, तो रोज शाखेत जातोय. असा त्यांचा संवाद चालू असताना मी समोरून आलो. मला नाना दिसला नाही, मला आजी दिसली. तर आजीने मला असं लांबनं हाक मारून, काय रे सुनील, कुठनं येतोयस? मी निर्लज्जपणे म्हणालो, कुठनं म्हणजे काय? शाखेतनं. आणि असं आत आलो आणि नानाकडे बघितल्यावर पोटामध्ये भीतीचा गोळा म्हणजे काय असतो ते मला त्याला कळलं. आणि मग जोरदार आजीशी माझं भांडण झालं. आणि आजीच्या भांडणामध्ये नेहमी नातू जिंकतो. तसं शेवटी तिचं एक सरेंडर व्हायचं माझ्या आजीचं एक वाक्य ठरलेलं होतं, तुम्हाला जे काय करायचंय ते करा म्हणून. आणि मग तिने मला शाखेत जायचा आग्रह बंद केला. मग वडील चतुर होते, त्यांना काही करून मला संस्कार मिळावे आणि कुठेतरी मी सामूहिक एक संस्कार मला मिळाला पाहिजे या विचाराचे असल्यामुळे त्यांनी मला न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडच्या मैदानावरच्या रमण दलामध्ये भरती केलं. माझे वडील विना देवधर हे स्वर्गवासी अप्पा पेशव्यांच्या बरोबर ज्ञानप्रबोधिनीच्या स्थापनेपासून त्यांच्याशी जोडलेले होते. आणि त्याच्यामुळे ही वॉज इक्वली कन्व्हिन्स्ड दॅट की समजा शाखेने गेला तर दलात जावं. आणि म्हणून मी रमण दलामध्ये बऱ्यापैकी रमलो. म्हणजे त्या पिंक कलरचा कुर्ता आणि पांढरी टोपी घेऊन ध्वजनृत्य मी केलेलं आहे या आपल्या चतुर्दशीच्या दिवशी. तर त्याच्यामुळे हे लहानपण. पण हे तुम्ही मला 1 मिनिट जास्त दिला तर मी ऍक्च्युअली शाखेत का जायला लागलो हे तुम्हाला सांगा. नाही, माझं काय, तुम्हालाच ऐकायला आम्ही आहोत उत्सुक. तर असं आहे की कॉलेज मी मुंबईमध्ये करायला गेलो. 10वी 9वी झाल्यावर कॉलेजला गेलो. भारतीय विद्या भवन्स कॉलेज आणि तिकडे सायन्समध्ये प्रवेश केला. 11वी 12वी झाल्यानंतर सेकंड इयर BSc मध्ये असताना इंदिरा गांधींची हत्या झाली आणि त्याच्यानंतर राजीव गांधीला त्यांनी लगेच पंतप्रधान बनवलं. राजीव गांधींनी लोकसभा भंग केली आणि सार्वत्रिक निवडणुका घेतल्या. आणि प्रचंड सिंपथी वेव्ह मध्ये जवळजवळ 412 का 13 खासदार घेऊन राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यावेळेला मी थोडासा अस्वस्थ झालो आणि मी वडिलांना म्हटलं की भारताच्या जनतेला कळत नाही, राजीव गांधीला कसं काय पंतप्रधान केलं, तो तर विमान चालक आहे, देश कसा चालले. तर वडील मला म्हणाले की तुझं म्हणणं खरंही असेल, पण भारताच्या जनतेला नावं ठेवण्याचा तुला काही अधिकार नाही. मी म्हटलं का? तर दादा म्हणाले की त्या जनतेमध्ये काही परिवर्तन व्हावं यासाठी जनतेसाठी तू काय करतोस, तुझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? तू आपली सुहास शिरवळकरांची पुस्तकं, पु ल देशपांड्यांची पुस्तकं वाचतोस आणि लता मंगेशकर, लक्ष्मीकांत बेर्डेंची गाणी ऐकतोस, दुसरं काय करतोस आयुष्यामध्ये? परीक्षा आली की अभ्यास करतोस. तर मला ते म्हणजे ज्याला म्हणतात ना की आत्मा को छेड दिया, एकदम हृदयाला हात घातला. मी काही करत नाही. आणि संध्याकाळी मी खाली उतरलो. 5 जानेवारी 1985चा दिवस, 1-2 दिवस झाले असतील राजीव गांधींनी शपथ घेतल्याला पंतप्रधान पदाची. आणि माझा जवळचा मित्र किशोर बडेकर हा शाखेत चालला होता. त्याला मी म्हटलं, काय रे चड्डीवाल्या, कुठे चाललायस? तर मी चिडवायचो संघाच्या शाखेच्या मुलाला, चड्डीवाले म्हणून. तर तो म्हणाला, शाखेत चाललोय, चल मी पाहतो तुम्ही काय करताय. आणि मग त्याच्याबरोबर मी शाखेत गेलो. ती झोपडपट्टीतली शाखा होती आणि थोडी मला झोपडपट्टीची किळस होती, कारण मी तसा उच्चभ्रू
आणि असं विजयनगर सोसायटीमध्ये शाळा वगैरे असं असलेला मुंबईतला नारायण सदाशिव टाईप मुंबईमध्ये होतो. झोपडपट्टीची शाखा ज्यावेळेला बघितली त्यावेळेला मला खूप बरं वाटलं. म्हणजे इतकं चांगलं काम, झोपडपट्टीची मुलं भगव्या झेंड्यासमोर खेळतायत आणि सगळं मैदान स्वच्छ केलेलं आहे, सूर्यनमस्कार घालतायत, भारत माता की जयच्या घोषणा देत आहेत, असं सगळं होतंय. शाखा संपायची वेळ आली तर मंडळ दिलं आणि उपविष्य दिलं. पण मोदीजींना माय होम इंडिया सांगण्यासाठी मी 2005 मध्ये त्यांची अपॉइंटमेंट घेऊन गुजरातमध्ये भेटायला गेलो. त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. त्यांना सगळी संकल्पना ऐकून खूप आनंद झाला. मग 2007 मध्ये ज्यावेळेला निवडणुका आल्या, ज्यावेळेला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदासाठी ते लढत होते, त्यावेळेला त्यांच्या एका मित्रांनी सुनील त्रिवेदींनी मला विचारलं, सुनील तू गुजरात निवडणुकांमध्ये काम करायला येणार का? मी हो म्हटलं. आणि खेडा जिल्ह्यामध्ये महुधा आणि नडियाद या 2 विधानसभांसाठी मी महिनाभर काम केलं. त्यातली महुधा आम्ही हरलो, जिथे मी जास्त लक्ष दिलं होतं, आणि नडियाद जिथे मी लक्ष दिलं नव्हतं ती जिंकलो होतो. तर काँग्रेसच्या सीट खेचून आणावी लागते, म्हणून तू 6 महिने येशील का गुजरातमध्ये काम करायला? मी म्हटलं नक्की येईल. आणि मी जूनमध्ये गेलो, डिसेंबरमध्ये निवडणुका होत्या, आणि मी त्या दाहोद जिल्ह्यामध्ये 6 महिने काम केलं. त्यावेळेला माझ्या मोदीजींच्या वारंवार भेटी झाल्या. म्हणजे 15-16 भेटी अगदी सहज झाल्या. त्यातल्या काही भेटी काही तास चालल्या. पण नंतर ते पंतप्रधान झाले. पंतप्रधान बनण्यासाठी म्हणून ज्यावेळेला त्यांची घोषणा झाली आणि वाराणसीमधनं लढायचं असं ठरलं, त्याला एक गमतीशीर घटना झाली. मला दक्षिण दिल्लीचं काम ऑलरेडी दिलेलं होतं लोकसभेचं, आणि त्याचे कॅन्डिडेट होते रमेश बिदुरी. तर त्यांच्या शोभायात्रेमध्ये म्हणजे फॉर्म भरण्यासाठी यात्रा काढून चाललो होतो. मी त्या यात्रेत माझ्या मोबाईलवर फोन वाजला. तो अमित भाई शहांचा होता. त्यांनी सांगितलं तातडीने गुजरात भवनमध्ये ये. म्हटलं कधी येऊ? 15 मिनिटात. त्यांची स्टाईल तशीच आहे, ते असं नेहमी घोड्यावरच असतात. तर त्यांनी बोलवलं. मग मी धावपळ करून मेट्रो पकडून असं पोचलो. तर त्यांनी सांगितलं की तुला आणि सुनील ओझाना, तिथे टेबलावर आणखीन एक सुनील ओझा म्हणून आले, गुजरातचे भावनगरचे माजी आमदार, तुम्हाला दोघांना वाराणसी लोकसभेचं काम पाहायचं आहे. आणि त्यांनी या शब्दात सांगितलं की तुम्ही आमचे वाराणसीमध्ये डोळे आणि कान असाल. यू आर आईज अँड इयर्स ऑफ प्राईम मिनिस्टरियल कॅन्डिडेट. तुमच्या डोळ्यांनी आम्ही ते मतदारसंघ बघू, तुमच्या कानाने आम्ही ते ऐकू. आणि मग माझ्या लक्षात आलं की त्या वाराणसीमध्ये करण्यासारखं खूप काही होतं. राजकारण जे असतं ते सुनील ओझांनी सांभाळलं. म्हणजे समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, काँग्रेस, तिकडनं काही माणसं तोडून आणायची वगैरे, जॉईनिंग करायचं, हे सगळं जे असतं, किंवा जातीगत समीकरणं बघायची. मग तो ब्राह्मण तिकडे, त्याला इकडे आणा, तो क्षत्रिय तिकडे, तो भूमिहार तिकडे, हे सगळं असतं राजकारणामध्ये. तर हे सगळं त्यांनी सांभाळलं. आणि ऑर्गनायझेशन बूथपासनं ते जिल्ह्यापर्यंत सगळे आपली जी सिस्टीम आहे, त्या दिवशी वोटिंग करण्यासाठी जी लागते, ही नसल्या ठिकाणी बनवायची, असल्या ठिकाणी मजबूत करायची, आणि जिकडे भांडण आहेत तिकडे लुब्रिकंटचं काम करायचं. असं सगळं काम मला दिलं. ते मी 3 महिने तिकडे पाहिलं. आणि माझ्या फेसबुक पेजवरती त्यावेळेच्या सगळ्या पोस्ट मी काय केलेले ते अजूनही आपल्याला बघायला मिळू शकतं. मोदींच्या संदर्भातला अजून एकच शेवटचा प्रश्न विचारून पुढच्या विषयाकडे जातो. तो म्हणजे विकसित भारताची संकल्पना स्पष्ट करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडक भाषणांचा संग्रह नमो उवाच हा तुम्ही काढलात. तर मोदींनी तो पाहिलाय का? मोदींचं त्या संदर्भात तुमच्याशी काही बोलणं झालं का? आणि ते काय म्हणणं आहे त्यांचं? आधीच्या प्रतिप्रश्न होता तो म्हणजे मोदींच्या बद्दल तुम्हाला काही त्यांच्या स्वभाव, कारण तुम्हाला या निमित्ताने तुम्हाला कधी एन्काउंटर करायला मिळत नाही पत्रकारांना, त्याच्यामुळे. तर 2-3 गोष्टी मी मोदींबद्दल सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला ते तुम्हाला भेटतात, जर ते तुम्हाला भेटले, त्यांनी जर 5 मिनिटं दिली तर ती 5 मिनिटं एक्सक्लुझिव्ह तुमच्यासाठी 5 मिनिटं असतात. ही इज अ व्हेरी गुड लिसनर. ते अत्यंत चांगले श्रोते आहेत. म्हणजे मोदी तुमच्या डोळ्यामध्ये डोळे रोखून ऐकतात.
संपूर्ण 5 मिनिटं ते इकडे तिकडे नाही बघत. त्यांच्या खोलीमध्ये कुठे टीव्ही चालू नसते, ब्रेकिंग न्यूज बघत नाही, मोबाईल पडलेला नसतो, मोबाईलवर बघायचं, सारखा पीए येऊन काहीतरी करणं, काही होत नाही. ते तुम्हाला वेळ देतात म्हणजे तुम्हाला, मग ती 15 मिनिटं असतील तर ती 15 मिनिटं तुम्हाला, ते पहिल्यांदा तुमचं संपूर्ण ऐकतात आणि नंतर परखडपणे सत्य सांगण्यामध्ये ते बिलकुल काचकूच करत नाही. म्हणजे जे काही तुम्ही बोलला त्याच्यामध्ये समजा त्यांना एखादं लूपहोल सापडलं की मी काहीतरी अयोग्य बोललोय, तर ते लक्षात ठेवून सांगतात, ते जे तू बोलला असतं ते बरोबर नाहीये, त्याच्यावरती असा असा खुलासा आहे, किंवा त्यांच्या जर सूचना असतील तर त्या सूचना नक्की करतात. हे त्यांचं एक खूप चांगलं कौतुकास्पद नक्की जे आहे की, नाहीतर मी राजकारणात आमच्या पक्षातही असे लोक पाहतो की जे भेटायला वेळ देतात पण मनाने आणखीन कुठेतरी असतात, आणि मधनं फोन अटेंड करायचे, मधनंच टीव्ही बघायचा, ब्रेक, हां अच्छा हां अच्छा, असं चाललेलं असतं. म्हणजे समोरचा माणूस एवढा शहाणा असतो की त्या लक्षात येतं की याला हे आहे, काय म्हणायचं, लक्ष नाही या माणसाला. दुसरी गोष्ट, तुम्ही बोलल्यानंतर समजा त्यांच्या एखादी गोष्ट लक्षात आली की याचा फॉलोअप झाला पाहिजे, तुम्ही बाहेर पडल्यानंतर त्याचा फॉलोअप होतो. 6,500 इंटरव्ह्यू घेतलेले त्यात एपीजे अब्दुल कलाम म्हणजे तुमच्या 6,500 त्या सगळ्यांना मी बोलू दिलेलं आहे. त्याच्यामुळे एक लहानसं उदाहरण सांगायचं. मोदीजींनी आम्हाला आग्रह केला की अरे संघाची गीतं एवढी सुंदर आहे आणि त्या संघाच्या गीतांवर कोणीतरी पीएचडी केलं पाहिजे. अरे वा. तर माझ्या डोक्याने तो विषय घेतला, त्यांनी सांगितला अनेकांना, गीत उचलला माझ्या डोक्याने, त्याच्या डोक्याने उचलला असं की नाही म्हणत नाही. पण मी बिहारमध्ये प्रवासाला गेलो होतो, तर मला एक तरुण भेटला. तो म्हणाला की सुनील जी मैं पीएचडी करना चाहता हूँ. मैंने कहा कौन से विषय में, क्या विषय है तुम्हारा? तो म्हणाला मैं हिंदी साहित्य के ऊपर पीएचडी करना चाहता हूँ, बक्सर जिल्ह्याचा संघाचा कार्यवाह. म्हटलं सुनो, तुम स्वयंसेवक हो, तुम जिला कार्यवाह हो, तो क्या तुम संघ के गीतों के ऊपर पीएचडी कर सकते हो? तो म्हणाला हाँ क्यों नहीं, मैं जरूर करूंगा. आणि राणा प्रताप सिंग जी बसले होते माझ्या बाजूला, जे प्रांत प्रचारक होते बिहारचे. ते म्हणाले अरे वो पीएचडी करना बाद में, पहले वो इंटरव्यू देगा, वो इंटरव्यू में उसका सिलेक्शन तो होना चाहिए. मैंने कहा देखिए इंटरव्यू में सिलेक्शन तो उसको मेरिट पे करना पड़ेगा, उसमें मैं कुछ नहीं कर सकता, लेकिन 10 लोग सिलेक्ट होने के बाद में उसमें से 2 लोगों को जब वहां पर असाइनमेंट मिलेगी, एक्चुअली वो प्रवेश मिलेगा, उसमें मैं कुछ कर सकता हूँ, सिलेक्शन उसको मेरिट पे ही होना पड़ेगा. तर तो म्हणाला की मैं मेरिट पे हो जाऊंगा. तो दिल्लीला आला, तो आयुष्यात पहिल्यांदाच दिल्लीला आला होता, त्याची राहायची वगैरे व्यवस्था मी केली. तो इंटरव्ह्यूला गेला, इंटरव्ह्यू त्याचा चांगला झाला आणि इंटरव्ह्यूमध्ये तो पास झाला. आता फक्त त्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये त्याला पीएचडी साठी गाईड मिळणं, म्हणजे त्याचं नाव तिथे जाणं, फायनली त्याचं फायनल होणं हे बाकी होतं. 2 महिने झाले काही होतच नव्हतं. मी मोदीजींना भेटायला गेलो होतो एका वेगळ्या कामासाठी. तर मी मोदीजींना फक्त ते नाव दिलं, म्हटलं की मोदीजी देखिए ऐसा है कि संघ के गीतों पर पीएचडी करने के लिए बंदा तैयार है और उसका सिलेक्शन भी हुआ है, लेकिन अभी तक असाइनमेंट उसको मिल नहीं रही है. त्यांनी काय चेहऱ्यावरती काही प्रतिक्रिया वगैरे दाखवली नाही, त्यांनी ऐकून घेतलं. मी बाहेर पडलो, सकाळची अपॉइंटमेंट होती आणि मग बाकी तिकडे फॉलोअप करावा लागतो. तिकडे तिच्या ऑफिसमध्ये मी सांगितलेली 4 मी सांगितलेली आहे, साहेबांनी 2-3 पॉझिटिव्ह दिसले मला, असं म्हणून मी बाहेर पडलो. संध्याकाळी मला त्याचा फोन आला बिहारवरनं, सुनील जी वो लिस्ट लग गई, मेरा सिलेक्शन हो गया है. 11 वाजता मी पोहोचलो, मी बोललो विषय त्यांच्याकडे. संध्याकाळी ते बांबू झाला होता आणि ते काम पूर्ण झालेलं. हा नरेंद्र मोदी. आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला ज्या समस्या वाटतात की गंभीर समस्या आहे, तुम्ही पीएमओला लिहा, तुम्ही पीएमओला लिहा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचा रिप्लाय बघा आणि त्याच्यावरच्या ऍक्शन्स बघा. एकदम तुम्ही रिंगरोड मला उद्या करून द्या म्हणून सांगू नका, ते लिहा जरूर, ते लिहा जरूर, मी नाही म्हणत नाही. पण अशा काही समस्या ज्या चुटकीसरशी सुटणाऱ्या असतात, पण तुम्हाला कोणीतरी त्रास देतोय आणि खूप प्रयत्न करूनही तुम्ही व्हॅलिड आहात पण ते होत नाहीये,
तुम्ही त्यांना मेल टाका आणि तुम्ही बघा. आणि हा PMOचा अनुभव सगळ्या देशभरामध्ये आहे, हा नरेंद्र मोदी आहे. आधीच्या प्रश्नातला थोडा अर्धवट राहिलेला भाग, नमो उवाचं पुस्तकाच्या निमित्तानं नरेंद्र मोदी. अगदी बरोबर. मोदींची बरीचशी उत्तम भाषणं ही हिंदीमध्ये आहे आणि मला इथे प्राकर्षाने जाणवलं की ती भाषणं वर्ड टू वर्ड मराठी झाली पाहिजे आणि लोकांनी वाचली पाहिजे. मग कितीतरी भाषणं त्यांनी दिलेत. मी त्याच्यातली 7 भाषणं निवडली. त्याच्यामध्ये लाल किल्ल्यावरनं ज्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली त्यावेळेला त्यांनी दिलेलं भाषण हे खूप मार्गदर्शक, देशाला दिशा देणारं भाषण होतं. ते भाषण राम मंदिरात ज्यावेळेला त्यांनी रामललाची प्राणप्रतिष्ठापना केली त्यानंतर त्यांनी दिलेलं भाषण ते खूप अप्रतिम भाषण होतं. पंचायत राज, पंचायत जी आहे या देशामध्ये तिचं सामर्थ्य आणि तिचं महत्त्व याच्यावर त्यांनी दिलेलं भाषण खूप सुंदर होतं. विकसित भारताचा त्यांचा संकल्प काय आहे या विषयावर त्यांनी दिलेलं भाषण खूप सुंदर होतं. आत्ता लोकसभेमध्ये शेवटच्या सेशनमध्ये त्यांनी जे विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तर देणारं भाषण केलं ते अप्रतिम. फेब्रुवारी तर ते भाषण, अशी एकूण 7 भाषणं ही मी निवडली. त्याचा मराठी अनुवाद केला, त्याचं पुस्तक छापलं. आता तुम्ही विचारलंच आहे म्हणून सांगतो, ते 125 त्याच्यावर छापील किंमत असली तरी नुमोवियांसाठी बाहेर 50 रुपयात आहे. वा. तर आपण ते अवश्य विकत घेऊन वाचावं आणि वाचायला द्यावं. मोदींना हे माहिती नाही. मी उद्या चाललेलो आहे, आज रात्रीच्याच फ्लाईट मी जाणार आहे. वेळ मिळाली तर ठीक आहे, नाहीतर पंतप्रधान कार्यालयात मी याची प्रत आणि माझे मोठे बंधू आनंद देवधर यांनी लिहिलेलं तिसऱ्या पर्वाकडे म्हणून ते पुस्तक, 2 पुस्तकं त्यांना लिहून देणार. हे 2 देवधर आहेत, त्यांनी हे लिहिलेलं आहे. मुंबईच्या हिंदू जागरण मंच याचंही तुम्ही काम केलं आहे, त्याविषयी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून देशभरामध्ये तात्कालीन त्या शहरामध्ये ज्यावेळेला हिंदूंवर कुठले ना कुठले तरी अत्याचार होतात किंवा त्यांच्याशी काही गैरव्यवहार होतो किंवा अपरभाव, पार्शलिटी होते किंवा काही तत्सम अनेक गोष्टी घडत असतात. मोठ्या मोठ्या ज्या संस्था आहेत, विश्व हिंदू परिषद आहे, भाजप आहे, या सगळ्या राष्ट्रीय स्तरावरती कामं करत असतात. त्याच्यामुळे प्रत्येक शहरामधल्या इश्यूंना घेऊन त्या मोठ्या संस्था काम नाही करत. म्हणून स्थानिक जागरण मंच हे सगळीकडे संघाच्या स्वयंसेवकांनी स्थापन केलेले आहे. मी प्रचारक थांबलो त्यावेळेला मला मुकुंदराव पणशीकर स्वर्गवासी, आता ते नाही, पण त्यांना मी म्हटलं मला भाजपमध्ये जायचं आहे. ते म्हणाले नाही, तू भाजपमध्ये आत्ता जाऊ नकोस, आत्ता एक महत्त्वाचं काम तुला करायचं आहे, ते म्हणजे मुंबईच्या हिंदू जागरण मंचाचं तुला संयोजक व्हायचं आहे. आणि त्यांनी असं सांगितलं की हे मानवाधिकार काय आहे? मानवाधिकार म्हटल्यावर लोकांना असं वाटतं की फक्त मुसलमानांना किंवा दहशतवाद्यांनाच मानवाधिकार असतात, हिंदूंना काही मानवाधिकारच नाही. आणि म्हणून त्या जागरण मंचाचं नाव हिंदू मानवाधिकार मंच असं देण्यात आलं आणि त्याचा मी संयोजक होतो. त्यात मी 3-4 कामं केली, बरीच कामं आहेत. त्याच्यातलं महाशिवरात्रीच्या दिवशी बाची करकारिया नावाच्या एका सेक्युलर लेखिकेने टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख लिहिला. 2005-06 पैकी एखाद्या 2 वर्षात, मला आठवत नाही, 2005. हा. आणि त्या लेखामध्ये तिने शंकराला खूप वाईट शिव्या घातल्या एका अर्थाने. म्हणजे महाशिवरात्रीच्या निमित्ताने लिहिलेला लेख होता, फ्रंट पेजवर टाइम्स ऑफ इंडियाचा होता. आणि तिने असा सूर धरला की आजकालच्या युवा पिढीला शंकर हा बेस्ट आदर्श देव आहे. का तर शंकर लिबिडो होता, त्यांनी अनेक ऋषी मुनींच्या बायकांना त्यांनी नासवलं होतं, तो चरस गांजा प्यायचा, आजकालच्या मुलांना हे सगळं आवडतं. इतका इन्सल्टिंग आणि इतका भयंकर म्हणजे हिंदूंच्या सेंटिमेंट, त्यांच्या भावनांना ठेच पोहोचवणारा असा तो लेख होता. माझं माथं भडकलं. आणि मग मी हिंदू मानवाधिकार मंचाच्या माध्यमातून मोर्चा काढला आणि टाइम्स ऑफ इंडियावर घेऊन गेलो.
नुकतंच ते टाइम्स ऑफ इंडियात कोणाला निखिल वागळेला का कोणाला माहीत नाही, टाइम्स ऑफ इंडियाने कुठल्या तरी दुसऱ्या वर्तमानपत्रात फटके मारले होते, त्याच्यामुळे ते पोलीस एकदम जागरूक होते. त्याच्यामुळे मला त्या टाइम्स ऑफ इंडियापर्यंत जाऊ दिलं नाही. मला फक्त मोर्चाला जाऊ नाही दिलं. मला फक्त दोघा तिघांबरोबर टाइम्स ऑफ इंडियात वरती नेऊन रेसिडेंट एडिटरच्या समोर बसवलं. त्यावेळेला त्या बाईंना मी सांगितलं की डोंट टेक अस फॉर ग्रँटेड. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला याची माफी मागावी लागेल. याचं कारण असं आहे की तुम्हाला असं वाटतं असेल की तुम्ही मोठं वर्तमानपत्र आहात म्हणून कोणाला काही त्याची काळजी नाही, तर असं नाही आहे. सिंपल गोष्ट म्हटली की तुमचं वर्तमानपत्र जो घरी टाकायला जातो ना, तो 9वी पास, 10वी पास, 8वी नापास वगैरे असा तरुण आहे, तो शिवभक्त आहे. आणि जर मुंबईच्या या सगळ्या मुलांना आम्ही सांगितलं की तुम्ही ज्या शंकराची पूजा करता त्या शंकराबद्दल हे असं लिहिलेलं आहे, तुम्ही एक दिवस टाकायला जाऊ नका, देन यू कॅन इमॅजिन तुमचं किती कोटीचं नुकसान होईल. आणि हे मी करीन अशी मी तिला धमकी दिली. म्हणजे नाही तुमचं म्हणणं व्हॅलिड आहे, आणि म्हणून त्याची ॲपॉलॉजी छापलेली. अर्थात मला पाहिजे तशी नव्हती छापलेली, पण मग किती एखादी गोष्ट ताणून धरायची त्यालाही एक मर्यादा असते. असंच एका मी गणपतीचं कार्टून काढलं होतं, पोन्नप्पा म्हणून बंगलोरचा, मिड डे मध्ये काढलं होतं. मी 8 तास पोलीस स्टेशनमध्ये बसून होतो हिंदू मानवाधिकारच्या लोकांना घेऊन, की या कार्टुनिस्टवरती जोपर्यंत तुम्ही केस घेत नाही मी इकडनं निघणार नाही. महाराष्ट्र माध्यमिक बोर्ड 10वीची परीक्षा याच्यात एक अत्यंत ऑब्जेक्शनेबल, ज्याला प्रेसी रायटिंग म्हणतात ना, मुद्द्यावरून गोष्ट, तर त्याच्यामध्ये मुद्दे काय होते मी तुम्हाला सांगतो. सलीम सुरेश 2 मित्र, सलीम मुसलमान, सुरेश हिंदू. सलीम सुरेशच्या घरी जातो, सुरेशची आई सलीमचा अपमान, सलीम दुःखी, सुरेशच्या आईचा अपघात, रक्ताची गरज, सलीम रक्त देतो. सुरेशची आई काय खजील होते किंवा अशी मुद्दे, आणि या मुद्द्यावरनं तुम्ही गोष्ट डेव्हलप करा. ज्या वेळेला मी ते वाचलं माझं पित्त खवळलं. म्हणतं हे जाणून बुजून तुम्ही हे दाखवण्याचा जे प्रयत्न करताय की मुसलमान कसे चांगले असतात, हिंदू कसे नालायक असतात, आणि ते कसं यांचा अपमान करतात, आणि हे कसे त्यांच्यासाठी अडचणीला मदतीला येतात, हा जो नॅरेटिव्ह तुम्ही सेट करण्याचा प्रयत्न करताय हे अनावश्यक आहे. म्हणजे हे जाणून बुजून तुम्ही केलेलं आहे, हे पाप आहे, हा गुन्हा आहे. आणि मी ह्युमन राईट्समध्ये कंप्लेंट केली आणि पाठपुरावा केला. त्या बोर्डाचे जे प्रदेशाचे सचिव होते, ते राज्य सचिव शिक्षण मंडळाचे बसले होते असे बाकड्यावरती, मी त्यांच्या बाजूला बसलो होतो. त्या सरकारी अधिकाऱ्यांना काही देणं घेणं नसतं, आज ते या डिपार्टमेंटमध्ये असतात, उद्या तिथे असतात. त्यांना खरंच काही या देशात करायचं असतं मला वाटत नाही. काही निवडक आहेत ते खूप चांगले आहेत आणि त्यांच्यामुळे हा देश चाललेला आहे असं म्हणायला हरकत नाही. पण बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नॉन परफॉर्मर्स किंवा रादर जे डिस्टर्ब करतात त्या देशाला पैसे खाऊन किंवा त्यांच्या अनास्थेने, अशा अधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर कोर्टामध्ये उभा राहिले ह्युमन राईट्समध्ये. मी वकील नाही, मी MSc BEd आहे, सायन्स ग्रॅज्युएट आहे. पण मी ज्या पद्धतीने ते लुल्ला म्हणून जज होते, ह्युमन राईट्स कमिशनचे मेंबर, त्यांनी सांगितलं सुनीलजी तुम्ही तर एकदम पारंगत वकिलासाठी सारखं बोलताय. मी खूप मुद्दे सांगितले. मी त्यांना सांगितलं एकतर लहान मुलांना जे एक निर्मळ शिक्षण मिळालं पाहिजे, कलरलेस शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला धक्का पोचवणारा हा प्रसंग आहे आणि याच्यामुळे SSC बोर्डाने याची क्षमा मागितली पाहिजे. दुसरी, तुम्ही तुमच्या पेपर बनवण्याच्या सिस्टीममध्ये परिवर्तन केलं पाहिजे. तो किमान 2-3 डोळ्यांखालनं गेला पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणून गेला पाहिजे, नाहीतर मग अशा चुका होत राहतील. तिसरी गोष्ट, मग मुसलमानांच्या बद्दल मी सांगितलं की इस्लाममध्ये स्वतःच्या शरीराचा कुठलाही हिस्सा दुसऱ्याला देणं हे पाप मानलेलं आहे. पैगंबरांनी त्याला मनाई केलेली आहे. म्हणून मुस्लिम ऑर्गनायझेशन्सच्या ब्लड डोनेशन बँक्स नाही, ऑर्गन डोनेशनच्या बँक्स नाही, याचं कारण अल्लाला मान्य नाही आहे ना ते. आणि मग असे, आणि अच्छा हे मुद्दे सांगण्यासाठी मी सोबत मुझफ्फर हुसेनांना घेऊन आलो आणि मुझफ्फर हुसेन बोलायला लागले. त्याच्यामुळे मुसलमानच सांगतोय सगळं सत्य म्हटल्यावर समोर काही इलाज नव्हतं. मी आपला शांत बसून होतो, हे सगळे पॉईंट्स ते मांडत. इतके पॉईंट मी काढून आणले होते
की ते त्या मानद सचिवाला काही देणं घेणंच नव्हतं. पण त्या घटनेनंतर SSC बोर्डाने आपली प्रश्न ड्राफ्ट करणं आणि ते देणं याची संपूर्ण प्रक्रिया बदलली. एका विभागामध्ये काळानंतर वाजवा मी काय बदललं ते ऐका. एका विभागामध्ये ड्राफ्ट करायचा पेपर, 3 जणांनी मिळून तो वाचायचा आणि तो पाठवला जाणार दुसऱ्या विभागामध्ये. आणि कुठल्या विभागात जातोय हे यांना माहिती नाही, कुठल्या विभागातनं कोणी ड्राफ्ट केलाय हे त्या विभागाला माहिती नाही. ते एकदा ते वाचणार, सगळं ते ओके करणार आणि ते 3 लोक वाचणार आणि ते एकत्र बसून नाही वाचणार आणि ते त्यांचे शेरे पाठवणार आणि त्याच्यानंतर ते करेक्शन्स वगैरे करून एकेका ते 10 वर्षांचे पेपर्स तयार करून बसलेले, ते सगळे लॉकमध्ये ठेवलेले असतात आणि अचानक कुठलंही काढलं जातं अशी त्यांची 10 वर्षाची सिस्टीम असते काहीतरी. म्हणजे अशा प्रकारची सिस्टीम बनवली गेली की कोणी खोडसाळपणा जरी केलेला असला तरी तो दुसरीकडे पकडला जाईल आणि दोन्हीकडे नाही तर मग तिसरीकडे पकडला जाईल. म्हणजे मला बरं वाटतं की मी एक इश्यू घेतला आणि मला नुमोवीनी जे शिकवलं, हाती घ्याल ते तडीच न्या, लॉजिकल एंड पर्यंत जाईपर्यंत सोडणार नाही, हे मी सगळीकडे करत आलेलो आहे आणि ते नुमोवीचं क्रेडिट आहे, ते नुमोवीचं शिक्षण. माय होम इंडिया हा जो तुमचा संकल्पना आहे ती नेमकी काय आहे? कारण ते फार महत्त्वपूर्ण काम तुम्ही केलेलं आहे म्हणून त्याबद्दल सांगा. मी मेघालयात संघाचा प्रचारक म्हणून गेलो आणि मेघालयाची परिस्थिती खूप विचित्र होती 1991 ची. आणि शिलाँग शहरात उतरलो तर तिकडे प्रेस्बिटेरियन चर्च वेल्स मिशन च्या भिंतीवरती 3 वाक्य लिहिली होती. त्या 3 वाक्यांनी माझं मेघालयात स्वागत केलं. त्या 17 लाखाच्या मेघालयामध्ये मी एकटा होतो जेव्हा मी गेलो आणि ती वाक्य होती, नाउ स्टॉप ट्रीटिंग अस लाईक एन इंडियन कॉलनी, वी आर खासीज बाय ब्लड, इंडियन्स बाय ऍक्सिडेंट अँड इंडियन डॉग्स गेट लॉस्ट. तो नॉर्थ ईस्ट मध्ये, ईशान्य भारतामध्ये प्रचंड फुटीरता, भारताविरुद्ध आंदोलन, दहशतवाद, हत्याकांड, बंद, अशा एक विचित्र म्हणजे पेटलेला पूर्वांचल होता, नॉर्थ ईस्ट जळत होता. अशा वेळेला मला संघाने मेघालयाला पाठवलं. अच्छा. मग तिथे माझ्या लक्षात आलं की बाकी भारताच्या शहरांमध्ये जी नॉर्थ ईस्टची मुलं शिकायला जातात त्यांना जर काही वाईट अनुभव आले तर त्या वाईट अनुभवांचा परिणाम हा मेघालय किंवा नागालँडमधल्या फुटीरतेला खत पाणी घालण्यामध्ये होतो. म्हणजे उदाहरणार्थ घडलेली घटना, शनिवार वाडा बघायला आलेल्या नागालँडच्या लोकांना शनिवार वाड्यामध्ये जे काही तिकीट वगैरे काढायचं असतं तर ते फॉरेनर्ससाठी महाग तिकीट असतं, सगळीकडेच असतं. तर फॉरेनर्सच्या लाईनीमध्ये उभं राहायला सांगितलं. असंच ताजमहलमध्येही घडलं. 50 रुपये भारतीयांचं तिकीट आहे, तुम्ही फॉरेनर्स आहात, तुम्हाला 500 रुपये तिकीट. आणि या घटना जेव्हा मी सांगतोय 80s 90s मध्ये, त्यावेळेला कोणी फोटो आयडी कॅरी करत नव्हतं, आधार कार्ड नव्हतं, लायसन्स ड्रायव्हिंगचा सगळ्यांकडे नसायचा, कोणी स्कूल लिव्हिंग एअरपोर्टवर नव्हतं दाखवायचं आपल्याला. कधी एअरपोर्टला कधी आपण त्या काळामध्ये आयडेंटिटी कुठे दाखवले? सुनील देवधर बसा विमानामध्ये. आणि त्याच्यामुळे कोणी आयडेंटिटी प्रूफ कॅरी नाही करायचं. आणि त्या नागालँडच्या, अरुणाचल प्रदेशच्या, मिझोरामच्या लोकांना असा प्रश्न पडायचा, हाऊ वी कॅन प्रूव्ह दॅट वी आर इंडियन्स just because of our different facial features. They think that we are non-Indians, we are Chinese, Japanese, Singaporean. आम्हाला ते विदेशी मानतात आणि हे इतकं इन्सल्टिंग असायचं. परत गेल्यानंतर ते शेअर करायचे, तिकडचे लोक चिडायचे, मीडियामध्ये छापून यायचं. आणि मग जे फुटीरतावादी होते, ज्यांना नागालँडला भारतापासून वेगळा देश बनवायचा आहे, ते म्हणायचे, सी हाऊ इंडियन्स आर ट्रीटिंग यू, दे डोंट कॉल यू एज इंडियन्स, they don't consider you as Indians, then why we call us here as Indians? Let us get separated, let us have our own country. म्हणजे या सगळ्या घटनांचा दुरुपयोग तिथे व्हायचा आणि त्याला जबाबदार आपण असायचो. हे मेघालयात असताना माझ्या लक्षात आलं, कारण असे सगळे अनुभव घेतलेले लोक तिथे मला भेटले आणि ते अशा षडयंत्राचा शिकार व्हायचे.
म्हणून माझ्या मनात विचार आला की जर आपण अशी रचना देशभर उभी केली की तिथे गेलेल्या नागालँड, मेघालय, मिझोराम या सगळ्या पूर्वांचलाच्या राज्यांच्या ज्यांचे डोळे मंगोलियन चेहऱ्यांचे आहेत, भाषा थोड्या वेगळ्या आहेत, नाकं चपटी आहेत आणि त्यांच्या चेहऱ्याच्या वेगळेपणामुळे त्यांना अभारतीय म्हणून त्यांचा अपमान होतोय, तो जर अपमान थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी फक्त मैत्री केली, त्यांना ह्युमन फिलिंग दिलं, आत्मीयता दिली आणि त्यांना आपल्या घरांमध्ये बोलवलं, गणपतीला बोलवलं, पाडव्याला बोलवलं, त्यांचा ख्रिसमस असेल तो साजरा केला, त्यांचा बिहू आहे तो साजरा केला, त्यांच्याबरोबर खेळायच्या स्पर्धा घेतल्या, त्यांना होम अवे फ्रॉम होमचं जर आपण इथे फिलिंग दिलं तर ती समस्या कमी होईल, त्यांचे अपमान बंद होतील आणि त्या अपमानामधलं जे भारत विरोधी वातावरण तयार करायला खतपाणी मिळतंय ते बंद होईल. आणि म्हणून मी प्रचारक थांबून घरी परत आल्यानंतर माय होम इंडिया या नावाने एक संस्था स्थापन केली. आज देशभरामध्ये 120 शहरांमध्ये माय होम इंडियाचे ऍक्टिव्हिस्ट आहेत. 8 शहरांमध्ये त्याची ऍक्टिव्ह युनिट्स आहेत आणि हे आता 19वं वर्ष चाललेलं आहे माय होम इंडियाचं. 19 वर्षांमध्ये आम्ही 2 लाखाहून अधिक नॉर्थ ईस्टच्या लोकांना संकटातनं बाहेर काढलंय किंवा त्यांच्या अडीअडचणीच्या वेळेला त्यांना मदत केलेली आहे. आणि ते आज तिकडे गेले परत 19 इयर्स म्हणजे 2005 मध्ये जे विद्यार्थी म्हणून पुण्यामध्ये होते, ज्यांना पुण्यात आम्ही हेल्पलाईन दिली, ते आज 19 वर्षानंतर तिकडे कुठे ना कुठेतरी सक्सेसफुल आहेत. कोणी राजकारणात आहे, कोणी न्यायालयात आहे, कोणी वकील आहे, कोणी प्राध्यापक आहे, कोणी पत्रकार आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आहे. आणि त्यांच्यामध्ये ही भावना नाहीये की भारत आमचा शत्रू आहे, त्यांच्यामध्ये ही भावना आहे की भारतात आमचे मित्र आहेत. म्हणजे मिझोरामच्या डेव्हिड नावाच्या एका मुलाला एका कुलकर्णींच्या घरी मी पाठवलं दिवाळीला. पहाटेच्या वेळेला त्या कुलकर्ण्यांच्या बहिणींनी त्याला रगडून तेल आणि उठणं लावलं, त्यांच्या नातवंडांनी फुलबाजांनी ओवाळलं, गरम पाण्याने अंघोळ केली. त्या डेव्हिड नावाच्या मिझोरामच्या मुलाला ज्यावेळेला फराळासाठी बसवलं, रांगोळी काढलेली होती, फराळ करताना तो म्हणाला वेट अ मिनिट लेट मी कॉल माय मॉम. आणि म्हणून त्यांनी आपल्या आईला फोन केला आणि सांगितलं मॉम दिस इज हॅपीएस्ट डे इन माय लाईफ. आता हा जो डेव्हिड आहे हा मिझोराममध्ये परत गेल्यानंतर कितीही ख्रिश्चन मिशनऱ्यांनी, सेपरेटिस्ट लोकांनी, दहशतवाद्यांनी सांगितलं की मिझो इज अ डिफरंट नेशन, इंडिया इज बॅड, इंडियन्स आर बॅड, दे आर रॉंग, दे इन्सल्ट अस. त्यावेळेला तो उत्तर देतो यू आर रॉंग, इंडिया इज द बेस्ट कंट्री, इंडियन्स आर द बेस्ट पीपल, दिस इज आउटकम ऑफ माय होम इंडिया. आणि आय एम थँकफुल टू पुणेकर्स की या आमच्या अभियानामध्ये गेली 20 वर्ष अनेक पुणेकर आमच्या बरोबर आहेत. अनेक जणांना इव्हन गणेश विसर्जनाची, अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत नॉर्थ ईस्टच्या मुलांचा देखील नृत्य आम्ही ठेवलेलं आहे. आणि त्यांनी इथे तर एकदा भांडण झालं, नागालँडची मुलं वारंवार गणपतीला घरी जायला लागली. त्यांच्या हॉस्टेलवर त्यांनी असं डिसाईड केलं की 1.5 दिवसाचा गणपती ठेवायचा, सगळे ख्रिश्चन. त्यांच्या पास्टरनी त्यांना विचारलं व्हॉट इज दिस रबिश गोइंग ऑन, दिस इज हिंदू, दिस इज सॅटॅनिक, दिस इज नॉट ख्रिश्चन, सो ख्रिश्चॅनिटी जीसस डझंट लाईक दिस, डोंट कीप 1.5 day गणपती इन नागालँड हॉस्टेल. तर नागालँडच्या ख्रिश्चन मुलांनी सांगितलं दिस हॅज नथिंग टू डू विथ रिलिजन, दिस इज अ सोशल फेस्टिवल अँड इफ वी आर इन पुणे इट इज अवर ड्युटी टू सेलिब्रेट गणेशोत्सव. हे नागालँडच्या मुलांनी त्यांच्या पास्टरला उत्तर दिले. म्हणजे तुम्ही परिवर्तन करू शकता, तुमच्यामध्ये इच्छा असली पाहिजे आणि हाती घ्याल ते तडीस न्या, लॉजिकल एंड पर्यंत गेलं पाहिजे. वा, अशीच अजून एक संकल्पना तुमच्याकडनं समजून घ्यायला उत्सुक आहोत, सपनों से अपनों तक. तुम्हाला राजकारणाबद्दल बोलायचंच नाही, पुढे येईल ना. तुम्हाला खूप घाई झाली काय? मला अजिबात नाही, जरा पूर्ण होईस्तोपर्यंत ते पकणार नाही तेवढं बघितलं पाहिजे. नाही, ते कोणी उठणार नाही. आता आहेत ते नक्की थांबणार.
माय होम इंडियाचं काम करता करता साधारणपणे 7 वर्षांनंतर एक घटना घडली. 2012च्या साधारणपणे जुलै महिन्यामध्ये घटना होती. मेघालयामध्ये 2 गरीब घरच्या मुली या 8वी 9वीच्या अत्यंत गरीब घरामध्ये काही खायला नाही, शिक्षणासाठी मुलींच्या पैसे नाही, वडिलांना टीव्ही झालाय, आईला आणखी काहीतरी, हे खूपच वाईट. एक सलमान नावाचा मुलगा त्यांच्या घरी गेला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलींना मुंबईमध्ये हाऊसकीपिंगचं काम देतो. आणि मग त्यांना म्हणलं की त्याला 3000 रुपये पगार, खायला प्यायला मिळते, जाऊ देत, मुलींचं भलं होईल, आम्ही इथे काहीच करू शकत नाही. त्या 2 मुलींना घेऊन तो सलमान कलकत्त्याला आला. कलकत्त्यामध्ये गीतांजली एक्सप्रेसमध्ये बसला आणि ज्या वेळेला जवळ यायला लागलं स्टेशन, तो काहीतरी असं बोलायला लागला की या मुलींना संशय आला, नाही त्या दिसायला खूप सुंदर आहेत वगैरे, अशा प्रकारचं काहीतरी तो बोलत होता. त्या मुलींना संशय आला आणि त्यांनी विचारलं, भैया आप क्या बात कर रहे थे, आप हमको कहाँ लेकर जा रहे हो. मुली 8वी 9वीच्या घरी बसल्या तरी स्मार्ट आणि चुणचुणीत होत्या. तर तो गडबडला आणि स्टेशन आलं, छत्रपती शिवाजी टर्मिनस, आणि लोक जमा व्हायला लागले. यांचं काहीतरी भांडणासारखं दिसतं म्हणून लोक जमा व्हायला लागल्यावर हा आणखीन घाबरला. म्हणून त्यांनी बॅग उचलली. त्या एकाच बॅगमध्ये या मुलींचे कपडे, त्यांचे पैसे, त्यांचं जे काही स्कूल लिव्हिंग अमुक तमुक सर्टिफिकेट, ते सगळं घेऊन तो पळून गेला, कारण लोक जमा व्हायला लागले. आता या मुली उतरल्या. आता या 8वी 9वीच्या मुलींना छत्रपती शिवाजी टर्मिनसवर कोणीही नाही, भाषा येत नाही, कुठे जायचं माहीत नाही, कोणाकडे जायचं माहीत नाही, पैसे नाही, भीक मागायला सुद्धा हिंमत लागते, सगळीजण भीक मागू शकत नाही, स्वाभिमान आड येतो. त्या 2 मुली पाणी पिऊन 2 दिवस नुसत्या इकडे तिकडे भटकत होत्या, आशाळभूत नजरेने लोकांकडे बघत होत्या. लोकांना वाटायचं की या भिकारिणी आहे आणि तशाच झोपायच्या. 2 दिवस CCTV कॅमेऱ्यांमध्ये त्यांना लोकेट केलं. रेल्वे पोलिसांनी त्यांना पिकअप केलं. आणि एक नियम आहे, पोलिसांना ज्या वेळेला अशी हरवलेली मुलं सापडतात त्यावेळेला ते चिल्ड्रन वेलफेअर कमिटी जी राज्य सरकारने बनवलेली असते, त्या समाजसेवकांची असते, असायला पाहिजे, असते असं नाही. आणि मग त्यांना असं सांगतात की या मुलींना तुम्ही कुठल्या तरी बालगृहामध्ये सोडा. मग ती चिल्ड्रन वेलफेअर कमिटी बालगृहाला रिकमेंड करते की तुमच्या बालगृहात या 2 मुलींना ठेवा. मग ते पोलीस त्यांना त्या बालगृहांमध्ये जाऊन लिगली ऍडमिट करतात. दीज आर विक्टिम चिल्ड्रन, दीज आर नॉट क्रिमिनल, दे आर नॉट चिल्ड्रन इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ. म्हणजे चोरी केलेली आहे, बलात्कार केला आहे, खून केला आहे, पाकिटमारी केली आहे, अशी मुलं जी असतात त्यांना पूर्वी आपण रिमांड होम म्हणायचो, मग ऑब्झर्वेशन सेंटर म्हणायला लागले आणि आता ज्युएनाईल होम म्हणतात. तर ती क्रिमिनल टेंडन्सी ज्यांच्यात मिळालेली अशी मुलं वेगळी. ही विक्टिम मुलं आहेत, ही निरागस आहेत, यांचा काही दोष नाही. हे वाट चुकले, पळून आले, किंवा एखाद्याला वाटलं मला किशोर कुमार बनायचंय म्हणून निघाला बंगालवरनं मुंबईला यायला, आणि आहे 9वीचा मुलगा, 8वीचा मुलगा, एखादी हिरोईन बनण्यासाठी निघाली. कधी आई वडिलांमधल्या भांडणांना वैतागून मुलं घरातनं निघून जातात. अशा अनेकविध कारणांनी आई वडिला आणि परिवारांपासून दुरावलेली मुलं ज्यावेळेला पोलिसांना सापडतात ते बालगृहात नेऊन सोडतात. बालगृहांचं काम आहे की त्या मुलांना एकतर काउन्सिलिंग करायचं, त्यांना चांगलं वातावरण द्यायचं, खायला प्यायला चांगलं द्यायचं, कपडा लत्ता द्यायचा, औषधं द्यायची, खेळायची साधनं द्यायची, आणि गप्पा मारून त्यांचे आई वडील शोधून काढतात. ते शॉकमध्ये असतात. बालगृहात येणारी मुलं शॉकमध्ये असतात, कारण त्यांच्याशी काही ना काहीतरी वाईट घडलेलं असतं आणि त्यांना त्या शॉकमधनं बाहेर काढल्यावर मग आठवायला लागतं. आणि 5वीचा मुलगा आहे, 4थीचा मुलगा आहे, त्याला विचारलं तुझ्या वडिलांचं नाव काय, तो सांगतो बापू. आईचं नाव काय, माँ. त्याला कुठे माहिती असतं तिचं नाव जानकी देवी आहे, वडिलांचं नाव रामप्रसाद आहे, हे त्यांना माहिती नसतं. त्यांना माँ आणि बापू माहिती असतं. असंच सगळ्या राज्यांना. त्याच्यामुळे ट्रेस करणं एक कला आहे. त्यांचे आईवडील शोधून काढायचे, तिकडे नोटीस पाठवायची, त्यांना बोलवून घ्यायचं, चिल्ड्रन वेलफेअर कमिटी समोर उभं करायचं, मुलाला समोर आणायचं,
मुलाला विचारायचं, हे तुझे आई वडील? हो. हा तुमचा मुलगा? हो. या मुलाला घेऊन जायला सांभाळायला तुम्ही तयार आहात? हो. या आई वडिलांबरोबर जायला तयार आहात? हो. सगळीकडनं रजामंदी झाल्यावर त्या मुलाची कस्टडी आई वडिलांकडे दिली जाते. दिस इज द प्रोसिजर. चिल्ड्रन वेलफेअर कमिटी इज ए कोर्ट. आणि त्या कोर्टातनं कस्टडी मिळते. हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं. त्या 2 मुली बालगृहात आलेल्या आणि तिथे आमचा एक कार्यकर्ता वकील होता. तो काही वेगळ्या कामाने गेला होता. त्याला दिसलं की या 2 मुली मेघालयाच्या आहेत. त्यांनी लगेच त्या ऑफिसरला सांगितलं, मेघालयाच्या आहेत, आम्ही नॉर्थ ईस्टसाठी काय काम करतो, आम्ही माय इंडियाचं, आम्ही त्यांच्या आईवडील शोधू. तो म्हणाला ठीक आहे. वकील होता, त्याशी हुज्जत नाही घातली त्यांनी. आणि त्यांनी सरळ मला फोन लावला, कारण मी मेघालयात 8 वर्ष प्रचारक होतो. तर मी दिल्लीत होतो. त्यांनी मला सांगितलं, सुनीलजी अशा 2 मुली शिलाँगच्या आहेत. मी लगेच म्हटलं त्या मुलींना फोन दे. तर मी त्यांना विचारलं, कुठच्या? त्या म्हणाल्या आम्ही झालूपाडामध्ये घर आहे. म्हटलं थांबा, तुमची नावं सांगा, वडिलांची नावं सांगा. आणि पुढचा फोन मी आनंद थापा, आमचा झालूपाडामधला जो कार्यकर्ता होता, त्याला लावला. म्हटलं अरे बाबाला, तुझ्या गल्लीमधल्या या 2 मुली आहेत, त्यांच्या आई वडिलांना सांग की त्या मुंबईत सुखरूप आहेत, आम्ही त्यांना पाठवू, त्यांच्याशी असं असं घडलं. तर त्यांना 2 मिनिटामध्ये हे सगळं कम्युनिकेशन झालं. त्यांच्या आई वडिलांना धक्का बसला, कारण त्यांना माहितीच नव्हतं असं काही होणार आहे. त्यांना तर वाटलं आपली मुली सुखरूप आहेत. आणि मग 22 दिवस लागले आम्हाला त्या 2 मुलींना तिकडनं बाहेर काढायला. आणि ते 22 दिवस मी रोज बालगृहात जात होतो. ते मुली रोज रडत होत्या आणि मी गेल्यावर अजून रडायला लागायच्या, अंकल हमको घर जाना है. मग मी त्यांना काउन्सिलिंग करायचो. मी पाहिलं 150 मुली आहेत बालगृहामध्ये. त्या सगळ्या आमच्याकडे यायला लागल्या. अंकल क्या कर रहे हैं? म्हटलं हम बच्चों को घर भेज रहे हैं. तो अंकल हमारे भी पेरेंट्स को ढूंढो ना, हमको भी घर जाना है. मी म्हटलं की आपके पेरेंट्स को ये लोग ढूंढते नहीं है? नहीं अंकल, ये लोग नहीं ढूंढते हैं. मैंने कहा तुम कितने दिन से हो? अंकल मैं 2 साल से यहाँ पर हूँ. अंकल मैं 6 साल से यहाँ पर हूँ. मैं 4 महीने से यहाँ पर हूँ. मग आमच्या लक्षात आलं, खूप मोठं रॅकेट आहे, खूप मोठा घोटाळा या देशात आहे. मुलं बालगृहामध्ये असतील तर फंड्स मिळतात. मुलांचे आई वडील शोधून तुम्ही रियुनाइट केलं तर मुलांची संख्या कमी होते, फंड्स कमी होतात. म्हणजे तुम्ही समजा मोठ्या हृदयाने आपल्या मुलाच्या वाढदिवसाला बालगृहामध्ये सगळ्यांना आपण एक शर्ट द्यायचा असं ठरवलं. तुम्ही बालगृहात जाऊन म्हणणार किती मुलं आहेत? ते सांगणार 200 मुलं आहेत. मग 200 मुलांना प्रत्येकी एका शर्टला 500 रुपये या हिशोबाने एवढे पैसे तू घे आणि पैसे आपण डोनेशन देऊन येतो. पण मग ते शर्ट घेतले जातात का? ते शर्ट घेतले जात नाही. तुम्ही शर्ट आणून दिलेत तर ते विकून टाकतात, त्याच्यातनं पैसे कमवतात. बालगृहातली जी मुलं आहेत त्यांना जाणून बुजून विद्रूप आणि आजारी ठेवलं जातं. कारण ती विद्रूप आणि आजारी कमजोर दिसली तर जो डोनर येतो, CSR वाला येतो, तुमच्यासारखा दानदाता येतो, त्याच्या मनात करुणा निर्माण होते. तो जर छान वेल ड्रेस्ड असेल, हसता खेळता असेल तर करुणा नाही निर्माण होणार. करुणा ब्रिंग्स मोर डोनेशन. आणि मग आज गाडगिळ्यांनी येऊन 25,000 दिले आणि गेले. मग दुसऱ्या दिवशी कोणीतरी कांबळे येणार आहे ना डोनेशन द्यायला, त्यांनाही ती मुलं तशीच दिसली पाहिजे. म्हणून लीगली 18 वर्षाची राहीपर्यंत ती मुलं तशीच राहतात आणि पैशांचा फक्त खेळ होत राहतो. हे आमच्या लक्षात आलं. आणि याहूनही कितीतरी भयंकर गोष्टी आहेत. 15-16 वर्षाची झाल्यावर ड्रग्सची त्यांना सवय लावली जाते. थोडा थोडा ड्रग्सचा डोस द्यायला सुरुवात करतो. बालगृहवाले त्यात पैसे खातात आणि मग त्या मुलांना त्याची लुफ्त लागते, त्याची एक सवय लागते, लस लागते. आणि 18 वर्षानंतर लिगली कोणी ठेवू शकत नाही. मग बाहेर पडल्यावर ते ड्रग्सच्या ट्रॅफिकिंगसाठी, थोड्याशा ड्रग्ससाठी मर्डर करायला तयार होतील, ट्रॅफिकिंग करायला तयार होतील. तुम्ही नेटफ्लिक्सवर एक चित्रपट आला आहे भक्षक, तो जरूर बघा. 5-6 वर्षांपूर्वी मुझफ्फरपूरच्या बालगृहामध्ये, मुलींच्या बालगृहामध्ये 13-14-15 वर्षाच्या मुली प्रेग्नंट निघाल्या. त्यांच्याकडनं वेश्या व्यवसाय केला जातो, त्याच्यातनं पैसे कमवले जातात. मानखुर्दमध्ये हे घडलेलं आहे आणि म्हणून त्या बालगृहाच्या प्रमुखाला सस्पेंड देखील केलेलं आहे. काही वर्षांपूर्वीची घटना आहे.
मतिमंद मुलांच्या बालगृहामधल्या मुलांच्या शरीराचे अवयव कोट्यवधी रुपयामध्ये विकले जातात. अरे बापरे. किडनी, लिव्हर, त्यांना काही कळतच नाही ना, त्यांना माहितीच नाही ना, त्यांना स्वतःची शुद्ध नाहीये, त्यांच्या शरीरातले एक अवयव गेल्याचं त्यांना काय करणार. या सगळ्या हॉरिफिक गोष्टी आमच्या लक्षात आल्या. म्हणून आम्ही एक निर्णय घेतला माय होम इंडियानी, जी नॉर्थ ईस्ट साठी काम करणारी संस्था होती. आम्ही ठरवलं की आम्ही बालगृहांमध्ये जाणार, बालगृहातल्या मुलांचं काउन्सिलिंग करणार, त्यांच्या व्यवस्थांमध्ये जर भ्रष्टाचार असेल तर त्याला आळा घालायचा प्रयत्न करणार, मुलांचे आई वडील शोधणार, आई वडिलांना बोलवून घेऊन त्या मुलांच्या आई वडिलांशी रियुनिफिकेशन किंवा पुनर्मिलन आम्ही करणार. हे आम्ही 2000 मध्ये करायला सुरुवात केली. त्या 2 मुलींना तर आम्ही घरी सुखरूप पाठवलंच. त्याच्यानंतर लगेच 4 दिवसांमध्ये रबाळे इंडस्ट्रियल इस्टेट मधनं 68 मुली चाइल्ड लेबर करताना पकडल्या. पोलिसांनी तिथे बालगृहात आणून टाकल्या. या सगळ्या 68 मुली आसामच्या होत्या. आसामच्या आदिवासींच्या त्या चहा बागान क्षेत्रातल्या आदिवासींचे पेरेंट्स आम्ही शोधून काढले. सरकारशी बोलणं करून ट्रेनची बोगी बुक करून एस्कॉर्ट घेऊन त्या 68 मुलींना गुवाहाटीला घेऊन गेलो. तेजपूर मधनं त्यांच्या पालकांना बसेस मधनं गुवाहाटीला आणलं. या सगळ्या 68 मुलींना त्यांच्या आई वडिलांच्या हातामध्ये सोपवलं. आणि असं करायला आम्ही सुरुवात केली. आणि मग एका बालगृहाचे 4 बालगृह, 4 बालगृहाची 40 बालगृह, आज 72 बालगृहांमध्ये माय होम इंडियाचं काम चालतं. या प्रकल्पाला सपनों से अपनों तक असं आम्ही नाव दिलेलं आहे. आणि या प्रकल्पा अंतर्गत गेल्या 12 मध्ये चालू झालं, हे 12वं वर्ष आहे. 3500 हरवलेल्या मुलांना त्यांच्या आई वडिलांपर्यंत सुखरूप आम्ही पोहोचवले. याच्यामध्ये बांगलादेशाची मुलं आम्ही पोहोचवले, नेपाळची मुलं आम्ही घरी पोहोचवले, जी विदेशातली मुलं आहेत. याच्यामध्ये 650हून अधिक मुसलमान मुलं मुली आहेत, त्यांना आम्ही पोहोचवले. म्हणजे आम्ही हिंदुत्वनिष्ठ आहोत, आमच्यावर आरोप होतात, तर आम्ही मुलं म्हटल्यावर आम्ही कुठलाही भेदभाव केला नाही. आम्ही सगळ्या, आणि या 3500 मध्ये 2500 मुली आहेत ज्यांना आम्ही त्यांच्या घरी पोहोचवलेले आहे. याच्यामध्ये 50हून अधिक मतिमंद, दृष्टी दिव्यांग किंवा ज्यांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही, अशा मुलांकडनं आम्ही ती मुलं त्यांचे आई वडील ट्रेस केलेले. आणि माझ्याकडे पैसे नव्हते हे सगळं करायला. एवढ्या बालगृहांमध्ये कार्यकर्ते पाठवायचे, त्यांना सॅलरी आणखी खूप खर्च येतो. मग माझ्याकडे जो पिऊन म्हणून होता त्याला मी सांगितलं, तू शोधायला सुरुवात कर, तू जा बालगृहांमध्ये 4 तास रोज. जो स्वयंपाकी होता त्याला पाठवलं, माझ्या ड्रायव्हरला मी पाठवलं, तू जा आणि बालगृहांमध्ये जाऊन काउन्सिलिंग करायला सुरुवात कर. क्लार्कला सांगितलं. अशा माझ्याकडच्या स्टाफला मी बालगृहात पाठवायला सुरुवात केली, कारण मला झोप येईना रात्री. माझ्याकडे माणसं नाहीत त्यांचं काउन्सिलिंग करायला. मुलींची काउन्सिलिंग करण्यासाठी बायका गेल्या पाहिजेत, महिला गेल्या पाहिजेत. काउन्सिलरला म्हटलं तर ती पैसे मागते, माझ्याकडे डोनेशन द्यायला पैसे नाही, आणि माझ्याकडे वेळ दे लोकांकडे डोनेशन मागायला. आणि मग माझ्या कार्यकर्त्यांनी बालगृहामध्ये जाऊन एकेकांनी 100-100, 200-200 मुलांना रियुनाइट केलेलं आहे. मी तुम्हाला आता 1-2 उदाहरणं सांगू शकतो. इथे राहुल गुप्ता हा फोटो काढतोय. या राहुल गुप्तानी स्वतःनी मुंबईच्या बालगृहांमधनं जवळजवळ 250हून अधिक मुलं या एकट्याने रियुनाइट केलेली आहे. आणखी इथे संतोष अक्कोटचा कोणी आहे का कार्यकर्ता सभागृहामध्ये? कोण आहे? सप्त उभा रहा. कोण है? हाँ, राम तुम बताओ, तुमने कितने लोगों को रियूनाइट किया? 250. इसने भी 250 से अधिक लोगों को. राम माझ्याकडे पिऊन म्हणून आला होता. अजित माळी माझ्याकडे ड्रायव्हर म्हणून आला होता. अजित, तुमने कितने लोगों को रियूनाइट किया? जोर से बोलना. 350 से अधिक. विष्णु लखनऊ के बालगृह को देखता है. लखनऊ में से कितने बच्चों को निकाला तुमने? सर 139. 139. आणि अशा, म्हणजे तुम्ही जर बजरंगी भाईजान चित्रपट बघितला असेल ना, ते जे ट्रेसिंग आहे, असे 3500 स्टोरीज माझ्याकडे आहेत. तुमच्याकडे कोणी लेखक असतील तर या आणि याच्यावर पुस्तक लिहा. थेट राजकारणावर प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही जे वेगवेगळ्या प्रकल्पांमधनं काम केलेलं आहे त्या कामाच्यासाठी
तुम्हाला उत्युक्त केलेली त्यावेळची त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे गंभीर, ती ऐकायलाही ही माणसं उत्सुक होती आणि तुम्ही केलेलं काम ऐकायलाही उत्सुक होती, म्हणून त्याची दखल आधी घेतली. आणखीन एक गोष्ट विचारतो, आता सगळं भाजप उत्तम आहे, पण जेव्हा 2च जागा मिळाल्या त्या भाजपला, घरात संघाचं वातावरण असताना तुमची खूप तगमग झाल्यावर घरातल्या वडिलांच्या काहीतरी वाक्याने म्हणे तुमची ती तगमग थांबली. ते वाक्य काय? ते वाक्य ज्याचा मी उल्लेख केला की या समाजामध्ये परिवर्तनासाठी तुझं काय योगदान आहे, तर ते आहे. ट्रायल एरर बेसिसवरती मी स्वयंपाक शिकत गेलो. म्हणजे साबुदाण्याची खिचडी करायची होती, तर ते नुसता साबुदाणा मी धुतला आणि खिचडीला टाकला, तर असे दाण्यासारखी कडक कडक खिचडी झाली. मग मी आईला विचारलं, आई म्हणाली की अरे तो अर्धा तास 1 तास भिजत घालायचा, दुसऱ्या दिवशी पोहे करायला घेत. 1 तास भिजत घातले, इच्छ गोळा झाला, टाकला तो पोटलीला आणि खाला. चव काय चांगली लागतो, चवीला काय, भूक लागलेली असली की चव कशी चांगली. मग हळूहळू मी शिकत गेलो. मग त्या मेघालयाच्या ज्या खेडेगावात त्या बायका होत्या, त्या अशा माझ्या बाजूला कोंडाळा करून बसायच्या, अशा कौतुकाने व्हायच्या काय काय करतोय. आणि मी तो आपला एक असा डबा जो असतो मिसळण्याचा डबा, तो अगदी व्यवस्थित शिलाँग मधनं आणून त्याच्यात हिंग, मोहरी, जिरं, मसाला, हळद, तिखट असं सगळं ते घातलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट मी टाकायचो. हे ट्रायबल लोक असलं काही करत नाही. बघायचे काय 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 टाकतोय, किती टाकतोय तो, कशी बनवतोय. आणि म्हणून तो कौतुकाने ते सगळं बघायचं मी काय बनतो, बटाट्याची भाजी, अमुक. मग त्यांनी एक दिवशी मला विचारलं, काय तुम्ही सगळे लोक काय फक्त भाजीपालाच खाता? कारण मी व्हेजिटेरियन जेवण बनवायचो, नॉनव्हेज आवडतं, पण ते त्यावेळेला शिकलेलं नव्हतं ना बनवायचं, ते मी दुसऱ्यांच्या घरी खायचो. तर मी म्हटलं नाही नाही, आमच्या महाराष्ट्रातही खातात ना नॉनव्हेज. मग त्यांनी विचारलं की काय काय खाता. मग मी त्यांना सांगितलं की ते मासे खातात, बोकड खातात, कोंबडी खातात. आणि मग मला आठवलं की आपल्या इकडे कोकणामध्ये खेकडा पण खातात. चिंबोरी आणि कुर्ल्या ही दोन्ही नावं खेकड्याची आहेत. आणि या 2 नावांमधनं चेंबूर आणि कुर्ला ही उपनगरांना नावं पडलेत हे अनेकांना माहिती नाही. तर तो मग मला हे सांगायचं होतं त्या खासी महिलांना की आमच्या इकडची लोक खेकडे खातात. तर मला खेकडा शब्दाला तोपर्यंत खासी शब्द माहिती नव्हता. भाषा शिकायला लागलो, तो येत होती. मग मी त्यांना असं ऍक्शन करून दाखवलं की तो असा असा चालतो ना, त्याला अशा नांग्या असतात आणि असं असं. मी ऍक्शन केल्यावरती त्या सगळ्या मेघालयाच्या 24 जणी ज्या बसल्या होत्या त्या म्हणाल्या थांब. म्हणलं अरे थांब हा मराठी शब्द त्यांना कसा काय कळला. नंतर लक्षात आलं की थांब खेकड्याला खासी भाषेमध्ये थांब म्हणतात. त्यांनी तो ओळखला प्राणी आणि म्हणून म्हणाला थांब. म्हणजे तुम्ही थांब खाता, खेकडा खाता. त्या म्हणाल्या शी, खेकडा काय खायची गोष्ट आहे, काही खाता, अक्कल नाही तुम्हाला काही खायची. त्या उंदीर खातात, त्यांना अक्कल आहे खायची, आणि आम्ही खेकडे खातो, आम्हाला अक्कल नाही. म्हणून सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स कधी नसावा की आम्हाला खूप कळतं खाण्याचं, दुसऱ्याला कळत नाही. प्रत्येकाला आपल्या आपल्या ठिकाणी काय खायचं ते व्यवस्थित कळतं. हे मी तिथे शिकलो. आणि स्वयंपाकाचे सगळे आयटम्स मला येतात आणि मी सिद्धहस्त कुक आहे. मी साबुदाण्याची खिचडी उत्तम बनवतो, बटाट्याची भाजी बनवतो, काचऱ्या वेगळ्या पद्धतीच्या असतात त्या बनवता येतात. केलेलं खायला बनवतात नाही, मी दुसऱ्याकडे जातो आणि सांगतो मी बनवतो. म्हणजे मी जर बनवायचं तर मेहनताना त्या साहित्याचा खर्च तुम्ही करायला पाहिजे, कारण मी पुणेकर आहे. आणि त्याच्यामध्ये असं कार्यालयामध्ये अनेक वेळेला माझ्याबरोबर जे कार्यकर्ते काम करतात त्यांना माहिती आहे, कारण ते सगळे उशिरा उठतात. कारण रात्र ते संपर्कासाठी जायचे नॉर्थ ईस्टच्या मुलांमध्ये, 12-1 वाजता येऊन झोपायचे. मी सकाळी 6 वाजता उठायचो. मग मी चहा बनवायचो आणि त्यांना घेऊन जायचं, उठवायचं, चहा प्यावलं. त्यामुळे मला आवडतं, म्हणजे माझ्यामधला बल्लवाचार्य जागृत होतो. जर मला कोणी सांगितलं की तुला काही बनवायचं आहे, तर हे मला जेवण बनवावं लागलं, स्वतः बनवलं, भाषा शिकावी लागली.
तिकडचे कुठल्या कुठल्या साधारण पहिली खासी भाषेची गंमत आहे का ना. मेघालयाच्या लोकांना खासी भाषा त्यांची मातृभाषा, त्यांना हिंदी यायची नाही. जी काही हिंदी यायची ती सास भी कभी बहुती बघून आलेली हिंदी. पण 91-92 मध्ये सिरियल्सही नव्हत्या ना. एक सिरियल होती हम लोग, अशी एखाद दुसरी सिरियल असायची पण ती दूरदर्शनवरती. त्यामुळे हिंदी यायचं नाही त्यांना, तर ते तोडकं मोडकं हिंदी बोलायचे आणि सगळ्या क्रियापदांना सगळ्या काळांमध्ये ताय 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 लावून बोलायचं. म्हणजे एकदा गंमत काय झाली, एक बिहारी सज्जन एका खासी महिलेच्या घरी जेवायला आला आणि त्या महिलेने त्याला अगदी प्रेमाने बनवून खायला घालायचं म्हणून छानपैकी डुकराच्या पिलाचं मटण बनवलं होतं आणि त्याला खायला वाढलं. आणि तिला आग्रह करायचा होता हिंदीमध्ये. तिला म्हणायचं होतं, शर्म नहीं करना, मांग मांग के खाना, अपना घर समजना, पेट भर के खाना. पण हिंदी शिकवलं नाही ना कोणी तिला. प्रत्येक क्रियापदाला सगळ्या काळांमध्ये ताय ताय लावून हिंदी बोलणाऱ्या ती महिला अत्यंत प्रेमाने त्या बिहारी पाहुण्याला जेवायला वाढताना हसत हसत म्हणते, खाताय खाताय, शर्म नहीं करता है, मांग मांग के खाता है. हाँ, मांग मांग के खाता है, पेट भर के खाता है, अपना घर समझता है, खाओ खाओ, सुअर का बच्चा पकाता है तुम्हारे लिए. डुकराच्या पिलाचं मटण तुझ्यासाठी बनवलं हे तिला सांगायचंय. ती म्हणते सुअर का बच्चा पकाता है तुम्हारे लिए. तो बिहारी पानावर उठून पळून जातो. आता अशा हिंदीच्या संवादातनं एकात्मता कशी निर्माण होईल. गैरसमज, डॉन बॉस्को किधर है, इथू रास्ता स्ट्रेट मो, पत्थर सा आदमी अपना से खड़ा उठू डॉन बॉस्को. पत्थर सा आदमी अपना से खड़ा म्हणजे डॉन बॉस्कोचा पुतळा आहे तिकडे. हे सांगायचं तिचे हिंदी खासी भाषेतलं हिंदी. या द्वंद्व कबड्डी खो खो करत करत मी खासी भाषा शिकलो आणि खासी भाषेमध्ये माझी भाषणं व्हायला सुरुवात झाली. आरी लाका जोंग, अन्यम लाका जोंग, हाक जात जोंगफा नाडेम बुनसिन, फाला खायाना हाका परथई, हाक जात जोंगफा नाडेम बुनसिन. कळलं तुम्हाला काही? तुम्हाला काही कळलं? हे माझी मातृभूमी, हे माझा प्राणप्रिय स्वधर्म, तुझ्यासाठी मी माझं तन मन अर्पण करतो, तुझ्यासाठी मी प्राण द्यायला तयार आहे, असं संघाच्या शाखेतलं एक खासी गीत आहे. आणि ही भाषा शिकून मग मी ज्या वेळेला आमचे अधिकारी यायचे ते हिंदीत बोलायचे, मी खासीमध्ये अनुवाद करायचो. मग त्या खासी आमचे कार्यकर्ते खासीत बोलायचे, त्याचा मी हिंदी अनुवाद करायचो. एकदा काय झालंय का नॉंग तालांग गावामध्ये असंच अनुवाद मी केला. श्रीकृष्ण मोतलगांच्या भाषणाचं मी खासी केलं, खासी आमच्या कार्यकर्त्यांच्या भाषणाचं मी हिंदी केलं. आणि आम्ही बाहेर पडलो तर तिथे एक बिहारी स्कूल टीचर होता, हिंदी टीचर. तो माझ्याकडे आला, म्हणाला की सर, जिंदगी में पहला ऐसा खासी आदमी मैंने आज देखा जो इतना अच्छा हिंदी बात करता है. बोले तुमको मैं खासी लगा? सर आप खासी नहीं है. नहीं नहीं, तो फिर आप क्या है? मैंने कहा कि मैं महाराष्ट्र का हूं, मराठी हूं, पुणे का हूं. तो म्हणाला कि आज जिंदगी में पहला ऐसा नॉन खासी देखा जो इतना अच्छा खासी बात कर सकता. असं खासी, खासींची जयंती हा एक भाषा आहे, ती वेगळी आहे पूर्णपणे. म्हणजे तुमचं नाव काय, खासीमध्ये विचारायचं असेल तर कहे का करते जोंती, कहे का करते जोंती. आणि हे जर जयंती या भाषेमध्ये बोलायचं असेल तर ई परत्विक मी, तर एकदम फरक आहे मेघालयच. त्याच्यामुळे खिंद्र्याम, भोई, पनार, वार, लिंगम, माराम हे सगळे डायलेक्ट्स मी शिकलो. त्याच्यामध्ये वार मध्ये वार जयंती, वार खासी, हे आणखीन उप डायलेक्ट. असं बरंच काही काही 8 वर्षामध्ये खूप कुटाणे केले तिकडे. आणि त्याच्यानंतर बंगाली शिकलो, असमिया भाषा शिकलो कारण आसाम प्रांत होता. त्रिपुरामध्ये आल्यानंतर बंगाली तर अस्खलित बोलायला सुरुवात केली. साधू बंगला, शुद्ध बंगला, भालो बंगला. तोंडामध्ये रसगुल्ला ठेवून तुम्ही मराठी बोललात ना की बंगाली होतं. आणि जिभेच्या खाली जर तुम्ही सुपारी ठेवून बोललात तर असमिया होतं.
मुखेमध्ये तामिळ टाके अकोम्या कथा तुम्ही तुम्ही हिमंत विश्व शर्माचं हिंदी ऐकलंय? हम तो बोलता है कि हमने कहा ना हम यहाँ क्यों आया, हम यहाँ पर मुसलमानों का वोट हमको नहीं चाहिए म्हणतो ना हिमंत विश्व शर्मा. ते असमिया हिंदी आहे, बंगाली हिंदी वेगळं आहे, कन्नड वेगळं, हिंदी वेगळं, मराठी हिंदी अगदी वेगळं आहे. बरोबर आहे का? मराठी हिंदी आमचं असतं तसं. तेलुगू इज 10th लँग्वेज विच आय लर्न्ड. नेचकुंटुन्नानु कुंचम कुंचम. मी आधी गाणी शिकतो आणि गाणी शिकल्यावरती चित्रपट बघितल्यावरती भाषा जरा लवकर यायला सुरुवात होते. मी लताजींची बंगाली गाणी गातो, आशाजींचं गाण्यावर मी येतो. मला दरम्यान एक सांगा, नाही आपले वेळ कमी आहे आणि तुमच्याबद्दल विचारण्यासारखं खूप आहे म्हणून मी मध्येच तुम्हाला अडवलं. त्रिपुराचा मगाशी उल्लेख केला तर त्रिपुरामध्ये डाव्यांचा गड उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी तुमच्यावर अमित शहानी सोपवलेली होती. त्यावेळेला कामाचं स्वरूप तुम्ही कसं ठरवलं? असं जेव्हा एकदम चॅलेंजिंग काम येतं त्यावेळेला तुमच्यासारखा कार्यकर्ता ते स्वीकारतो आणि अंमलात कसं आणतो? म्हणजे असं आहे की भाजपमध्ये सामान्यतः जो इन्चार्ज असतो, स्टेट इन्चार्ज प्रभारी, तो दुसऱ्या राज्याचा असतो. म्हणजे महाराष्ट्राचे प्रभारी CT रवी होते. लेटेस्ट तुम्ही नाव ऐकलं असेल. सध्या भाजप महाराष्ट्राला कोणी प्रभारी नाहीये. मिळेल, इलेक्शन इन्चार्ज मिळेल. तो प्रभारी असतो, तो फक्त महिन्यातनं 2 महिन्यातनं 1-2 दिवस जातो, पक्षाची बैठक घेतो, भेटीबगाठी करतो, थोडंसं इन्स्पायरिंग असं काहीतरी त्याच्याकडे काही असेल तर तो देतो, प्रेस कॉन्फरन्स करतो आणि परत येतो. या पलीकडे प्रभाऱ्याची काही फार भूमिका नसते. पण ज्या राज्यामध्ये काहीच नाहीये, ज्या राज्यामध्ये तुमची एक ग्रामपंचायत कधी निवडून आलेली नाहीये स्वातंत्र्यानंतर, एक नगरसेवक एखाद्या नगरपालिकेमध्ये निवडून आलेला नाहीये, अशा राज्यामध्ये जाऊन तुम्हाला काम करायला सांगितल्यावर 2 महिन्यातनं एखाद दिवस प्रवास करून असलेल्या लोकांना थोडंसं भेटून बैठक करून जमणारं नव्हतं. म्हणून मी अमित शहाची परवानगी मागितली कि अमित भाई मुझे वहां पर ज्यादा रहना पड़ेगा, सिर्फ प्रभारी जैसा काम करके नहीं चलेगा. अमित भाईनी मला फुल फ्री हँड दिला, तू जा, तुला जे योग्य वाटेल ते कर. 60 असेंब्लीज होत्या आणि 60 असेंब्लीज मध्ये भाजपचे कार्यकर्ते नव्हते, काही नव्हतं. आणि कम्युनिस्टांचा दहशतवाद भयंकर असतो, टेरर असतो. म्हणजे त्यांच्या विरुद्ध कोणी जरा जरी काढलं तरी ते त्याला जिवे मारतील किंवा त्याला इतक्या वाईट पद्धतीने त्याला प्रताडित करतील की तो आयुष्यात उभा राहू शकणार नाही. माझं सिंपल म्हणणं आहे, ज्यांच्या विचारधारेमध्ये दम नसतो ते शस्त्रांचा आणि दहशतीचा सहारा घेतात. कम्युनिस्ट आयडियोलॉजी बोगस आहे, फेल्युअर आहे. जगामध्ये आपली आयडियोलॉजी विचारधारा राबवण्यासाठी त्यांनी 10 कोटी लोकांचे बळी घेतलेले जगामध्ये. आणि त्याच कम्युनिस्टांचं सरकार होतं तिकडे. माणिक सरकारच्या आधी जो मुख्यमंत्री बनू शकत होता त्या बिमल सिन्हाचं दहशतवाद्यांनी हत्या केली होती. 4 कम्युनिस्ट आमदारांच्या हत्या झाल्या होत्या, काँग्रेसच्या आमदारांच्या हत्या झाल्या होत्या, 1000हून अधिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या 34 वर्षाच्या रूलमध्ये 55,000 कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या होत्या. गुगल करून बघा, तुम्हाला कळेल हे सगळं. अशा दहशतीच्या वातावरणामध्ये जाऊन तिथे पुन्हा तेच हिम्मत असली पाहिजे, दुसरा काही त्याला पर्याय नाही. आता माझं मलाच आश्चर्य वाटतं ते कसं काय झालं. म्हणजे एका गावात गेलो, तिथे भाजप कम्युनिस्टांचा गड पूर्ण, लाल झेंडे, एकही भाजपचा झेंडा नाही. भाजपच्या सभेची परवानगी मागितली, मुश्किलीने मिळाली. 4 जण भाजपचे होते, त्या 4घांनाही मंचावर बसायचं होतं. त्याच्यामुळे समोर 25 खुर्च्या मांडल्या होत्या, त्या 2 खुर्च्यांमध्ये लोक बसलेले होते, 2 खुर्च्या. मंचावर 5 जण, सभेमध्ये 2 जण. मी भाषण देतो आहे आणि प्रोटेक्शनसाठी 50 पोलिसांनी उभं केला होता, गराडा घातला होता. आणि त्याच्या पलीकडे 200-300 कम्युनिस्ट पार्टीचे
गुंड कार्यकर्ते असे खार खाऊन बघत होते काय चाललंय आमच्या गावामध्ये. आणि तिथे जे मी अँटी कम्युनिस्ट अँटी CPM भाषण दिलंय म्हणजे नंतर मलाच कळेना मी असं कसं काय बोललो. फक्त डर नाही, डरना मना है अशा पद्धतीने पूर्ण त्रिपुरात पिंजून काढला. हळूहळू तरुण जुडायला लागले. माणिक सरकार त्याच्या खात्यात 15,000 रुपये, आणखीन तो खूप गरीब आहे, तो सायकलवरनं जातो, सगळं थोतांडलं, सगळं खोटं. ते एक्सपोज केलं. तरुणांना मी विचारलं की तुम्हाला कसा मुख्यमंत्री पाहिजे, ज्याच्या स्वतःच्या खात्यात 15,000 रुपये असं अभिमानाने सांगतो असा माणिक सरकार तुम्हाला मुख्यमंत्री पाहिजे, का तुम्हाला असा मुख्यमंत्री पाहिजे जो किमान प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यात 25,000 रुपये येतील, रोजगार मिळेल अशी व्यवस्था करेल. तरुण म्हणाले आम्हाला आमच्या खात्यात 25,000ची व्यवस्था करेल असा मुख्यमंत्री पाहिजे. मी सांगितलं चलो पलटाय. बंगालीमध्ये चलो पालटाय, चला बदलूया, चला परिवर्तन करूया. ही जी 2 शब्द होते खूप सुपरहिट झाले त्रिपुरामध्ये. चलो पालटाय, चला बदलूया, लोकांच्या तोंडावरती चला बदलूया. माणिक सरकारची छबी तोडायची होती कारण अनेक खोट्या गोष्टी होत्या. म्हणजे त्रिपुरामध्ये ट्रेन येऊन 9 वर्ष झाली. 9 वर्षांमध्ये माणिक सरकार एकदाही रेल्वे ट्रेननी प्रवास केला नाही. त्यांनी 4 तास ट्रेन मध्ये जाऊन प्रवास करू शकत होता. गरीब राज्याचा गरीब मुख्यमंत्री तो नेहमी चॉपरनी जायचा. चॉपरनी 15-20 मिनिटात अर्ध्या तासात पोचायचं, सभा करायची, परत यायची. मी आरोप केला त्रिपुरा ते गरीब मोरे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनी घुरे. सगळे लोक टाळ्या वाजवायचे, लोकांना खरं वाटायचं. ट्रेननी का नाही तू प्रवास करत. आणि एकीकडे न्यूज येते टाइम्स ऑफ इंडिया की माणिक सरकार डिनाइड फ्लाइट tickets because it is costly, Tripura cannot afford and he traveled by train from Kolkata to Bangalore. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये म्हटलं सगळं खोटं बोलतो. इथे तू विमानाने हेलिकॉप्टरनी फिरतोस. मग मी ज्यावेळेला त्याच्यासाठी खोटी चव्हाट्यावर आणायला सुरुवात केली त्यात हेही मी एकदा म्हटलं की हा माणूस गरीब म्हणतो स्वतःला, याच्या बंगल्यामध्ये 52 लाख रुपयाची जिम आहे. 52 लाख रुपयाची जिम आहे आणि त्याच्यावर हा एकटा व्यायाम करतो रोज. कम्युनिस्ट पार्टीने रिजॉइंडरच नाही दिलं, कोणी खोडूनच नाही काढलं. नाही सुनील देवधर खोटं बोलतोय म्हणून. माणिक सरकारने हे काय महाराष्ट्रात आलेलं, हा काय करणार म्हणून, याला काय इथे काही करू शकणार नाही. ते खूप अहंकारात होते. मग त्यांच्या एका प्रवक्त्यांनी सांगितलं की देवधर झूठ बोल रहा है, माणिक सरकार के घर में 52 लाख रुपए की जिम नहीं है. म्हटलं तुझ्या आईला आता मी काय उत्तर द्यायचं. मग मी कॉन्फिडेंटली प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं क्या बात कर रहे हो, तुम्हारे पास 52 लाख रुपए की जिम मुख्यमंत्री के पास नहीं है. कलकत्ता से जिस शोरूम से वो जिम खरीदी है उसका बिल का कॉपी मेरे पास है, दिखाओ. तो घाबरला. म्हटलं जरा खरोखर जिम बी वाचली तर मला पार्टीतनं काढून टाकेल. गप्प झाले. अशा असंख्य गोष्टी घडल्या. चलो पालटाय झालं, सरकार बदललं. बऱ्याच मी त्रिपुरा स्टोरी सांगितली तर 3 तास लागतील आणि नाही म्हणूनच मी पुढे आणि म्हणतो आता छोटं संपवतो. बिप्लब देव मुख्यमंत्री झाले, माणिक सरकार लीडर ऑफ ऑपोजिशन झाले, भेटी चालू झाल्या. तो बिप्लबला विचारतो माणिक सरकार, बिप्लब महाराष्ट्र मानुष की नाम आम्ही भुले गेची नाम कोथाय गेलो. तर বিপ্লব হাসাদাস म्हणाला সুনীল দেওধর, হ্যাঁ তিনি একটু ভালো মানুষ কিন্তু আমার সম্পর্কে অনেক মিথ্যা কথা বলে গেল. আলে की तो माणूस तर चांगला होता पण माझ्या संबंधी खूप खोटं बोलून गेला. বিপ্লব म्हणाला काय खोटं बोलला. ए विप्लव आता तर तू मुख्यमंत्री बंगल्यात राहतोस ना, दाखव बघू कुठे ती 52 लाख रुपयाची जिम. मी म्हटलं एवढा अहंकारी आहेस तू. मी जर माणिक सरकारच्या जागी किंवा कम्युनिस्ट पार्टीचा जर मी प्रवक्ता असतो, मी दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हटलं असतं की देवधर खोटं बोलतोय. आणि मी चॅलेंज देतो मीडियाला, सगळे कॅमेरे घेऊन मुख्यमंत्री आवासात आम्ही पूर्ण फेरी मारून दाखवू की आमच्या मुख्यमंत्र्याकडे 52 लाख रुपयाची जिम नाहीये. एका अटीवर देवधरनी त्रिपुरा सोडून गेलं पाहिजे. केलं असतं तर माझ्यासमोर शिल्लक राहिला नसताना मला अपोलॉजाइज करावं लागलं असतं. पण नाही, ते अहंकारात राहिले. त्यांना वाटलं की हा काय करणार. आणि ज्या वेळेला
इलेक्शनला 1 महिना शिल्लक राहिला होता, ते ज्या पद्धतीचा अप्लाउज लोकांकडनं अँटी कम्युनिस्ट, अँटी CPM, प्रो मोदी, प्रो BJP, प्रचंड गर्द्या आणि सगळीकडे माझ्या सभा आणि त्याला मिळणारा प्रतिसाद हे सगळे बघायला लागले, त्यावेळेला दिल को संभाला ना दामन बचाया, फैली जब आग तब होश आया, गम के मारे पुकारे किसे हमसे बिछड़ा हमारा ही साया, अशी कम्युनिस्टांची परिस्थिती झाली. एका रात्रीमध्ये टेबल टर्न झालं. जिथे एकही नगरसेवक नव्हता तिथे 3/4 बहुमताचं भाजपचं सरकार आलं आणि सर्व लाल झेंडे संपले. एका रात्री भगवं कापड विकलं गेलं. सगळ्यांनी आपल्या कार्यालयांमधल्या लेनिन, स्टालिनच्या तस्वीरी उचलून फेकून दिल्या आणि जबरदस्ती दडपणाखाली असलेला त्रिपुरा त्या दडपणातनं बाहेर पडला आणि भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टी सगळे झेंडे लागायला लागले. संघाच्या शाखांमध्ये कम्युनिस्ट कॅडरनी गर्दी करायला सुरुवात केली. पतत्वेषकायो नमस्ते नमस्ते म्हणायला सुरुवात केली. खरं तर तुम्ही हे जे सविस्तर सांगताय हे मला अजिबात जराही थांबवायची इच्छा नाही. आम्हाला भरभरून हे ऐकायचं, कारण आम्हाला हे अनुभव नाहीये आणि हा तुमच्याकडनं आफोदिका हाल ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. मुळात मला दिलेलीच वेळ मुळात संपत आली आहे आणि कमी वेळात मला अजून 3-4 प्रश्न तरी बाकी आहेत, म्हणून मी तुम्हाला थोडंसं व्यत्यय आणल्यासारखं करतोय असं तुम्हाला वाटेल. 8:30 होत आले. म्हणून गाणी आणि चित्रपटांची आवड कशी निर्माण झाली आणि तुम्हाला आवडलेली गाणी किती आहेत? कारण आमच्या काही मित्रांना मी आपल्या गप्पा झाल्यानंतर सांगितलं तर काय सांगतो एवढी गाणी. माझ्या दिल्लीच्या घरी माझे सगळ्या CDs आणखीन सगळ्या लावलेल्या आहेत. वेगवेगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वगैरे लावलेले आहेत, म्हणजे याच्यातनं ऐकायला येतं. असं ग्रामोफोन जुना, त्याच्यानंतर म्युझिक प्लेअर, स्पीकर्स, टॉवर स्पीकर्स वगैरे सगळी लावलेली आहेत. तर माझ्याकडे एक केंद्रीय मंत्री सहज चहा प्यायला आले होते घरी. ते तिकडनं असं निघता निघता म्हणाले, सुनील जी ये सब के लिए तुमको समय कब मिलता है? मी त्यांना उत्तर दिलं, भाई साहब यही मेरे जीवन का मुख्य एक्टिविटी है, समय मिला तो थोड़ा सा राजनीति वगैरह कर लेता. त्याच्यामुळे मी गाण्यांचा काय म्हणायचं शौकीन वगैरे फालतू शब्द आहे. मी गाणी जगतो. अरे मी गाणी ऐकत नाही, मी गाणी जगतो. आणि प्रथमच कळला. आणि त्या गाणी जगण्यामध्ये म्हणजे प्रत्येक जीवनाच्या सिच्युएशन मध्ये माझ्याकडे गाणं तयार असतं आणि मी कायम आनंदी असतो. माझ्या अंदाजाने मला किमान 5,000 हिंदी आणि मराठी चित्रपटांची गाणी मिळून ही अंतरा मुखडा जमानी पाठ आहे. हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. आणि लताबाईंची गाणी किती पाठ आहे? 2000. पुढचा प्रश्न. आणि माझे सख्खे मावस भाऊ तेही नुमवी आहेत आणि आम्ही 3 भाऊ, आनंद देवधर, विवेक देवधर आणि सुनील देवधर, आम्ही 3 भाऊ. मी लता मंगेशकर, विवेक देवधर मोहम्मद रफी, आनंद देवधर किशोर कुमार. आणि आम्हा तिघांचं मिळून ज्ञान अचाट आहे. आनंद देवधर फेसबुकवरती अनेक जण त्यांना शेअर करत असतील, वाचत असतील. आम्हा तिघांचं ज्ञान जिथे संपतं तिथे अतुल लिमयेंचं ज्ञान चालू होतं. ते इथे बसलेले आहेत आणि अतुल लिमये ऍड झाले की हिंदी गाण्यांचा एन्सायक्लोपीडिया सगळा पूर्ण होतो. कोणी गायलंय, कधी गायलंय, कसं गायलंय. लताजींनी मला भेटायला 15 मिनिटं वेळ दिली होती आणि त्या 15 मिनिटाचे 2.25 तास झाले आणि त्या सोडायला तयार नव्हत्या, मी सोडायला तयार नव्हतो. त्यांचा जो भाचा ज्यांनी ती भेट घडवून आणली त्यांनी पाठीमागनं मला घड्याळ दाखवलं की सुनील निघ, त्या बाईचं वय आता 88 वर्ष आहे. त्याच्यामुळे मग मी निघालो. तर मी निघालो त्यावेळेला लताबाईंनी त्यांच्या सेवकाला बोलवलं आणि मला सारे गमचा कारवा त्यांनी मला भेट दिला, लताबाई. आणि मी त्यांना परवा एक प्रसंग सांगितला. वह कौन थीला फिल्मफेअर अवॉर्ड नाही मिळालं म्हणून लताजी चिडल्या आणि त्यांनी मदन मोहनला फोन केला आणि खूप रागाने म्हणाल्या की मदन भैया ऐसा होना नहीं चाहिए था, वह कौन थी को आपको फिल्मफेयर मिलना ही चाहिए था, ये गलत करते हैं. खूप अशा वैतागून बोलल्या. मदन मोहननी उत्तर दिलं की वह कौन थी के गानों को
फिल्मफेयर अवार्ड मिलना चाहिए था, ये लता जी को लगता है, लता मंगेशकर को लगता है, इससे बड़ा और कौन सा अवॉर्ड हो सकता है. तसं लताजींना भेटून ज्यावेळेला मी घर सोडायला लागलो, त्या त्यांच्या खोलीकडे जायला लागल्या, त्या वळता वळता त्यांनी एकच कॉमेंट केली, खूप कळतं हो देवधर तुम्हाला गाण्यातलं. सेम कॉमेंट अप्लाइज फॉर मी. त्याच्यापेक्षा मोठा गौरव अजून काय असू शकतो. राष्ट्रीय स्तरावर एका ओळीचं उत्तर, राष्ट्रीय स्तरावर प्रथम काम करण्याची जबाबदारी नितीन गडकरींनी सोपवली ना. कोणत्या? अगदी बरोबर आहे. माझं माय होम इंडियाचं काम त्यांनी पाहिलं आणि त्यांना ते खूप आवडलं आणि मी त्याच आधारावरती नॉर्थ ईस्ट इंडिया संपर्क सेल बीजेपीचा असला पाहिजे अशी कन्सेप्ट मांडली आणि ती कन्सेप्ट नितीन गडकरींना आवडली आणि म्हणून त्यांनी मला दिल्लीला बोलावून घेतलं आणि नॉर्थ ईस्ट इंडिया संपर्क सेलचा नॅशनल कन्व्हेनर ही माझी पहिली पॉलिटिकल असाइनमेंट. म्हणजे मी भाजपमध्ये कामच राष्ट्रीय स्तरावरती सुरू केलं. म्हणून लोक मला विचारतात की तू गणेशोत्सव मंडळात कधी काम केलेलं नाहीयेस, तू अमुक नाहीयेस, तमुक नाहीयेस. काय सोशल माझं असं म्हणणं आहे, ठीक आहे, की चिमणीच्या नजरेने दिल्लीकडे पाहून उडान भरण्यापेक्षा गरुडाच्या नजरेने दिल्लीतनं पुण्याकडे पाहून पुण्यासाठी काम करण्याचं काय सोशल मीडियावर तुम्ही खूप असता, तर जाणीवपूर्वक त्यासाठी प्रयत्न केले. सोशल मीडिया एक स्किल आहे आणि माझ्यामध्ये तो एक गुण देवानी दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये इव्हेंट क्रिएट करायचा आहे. पंतप्रधानांकडनं शिका तुम्ही. प्रत्येक गोष्टीतनं ते काहीतरी इव्हेंट बनवतात आणि दर 7 दिवसातनं एकदा मोदी छायावर येते. त्याच्यामुळे विपक्षाला कुठे जाऊ, कुठे पळू, कुठे लपू काही सुधारतच नाही आणि ते सुधारणारही नाही, त्यांची अवकातही नाही यांच्या समोर. मला ते थोडं बहुत सोशल मीडियाचं कळतं. फेसबुक आणि लॅपटॉप यालाही तुम्ही खूप महत्व देता ना. हे गाडगे आहे. माझ्याकडे 2 कुत्री आहेत. एका कुत्र्याचं नाव फेसबुक आहे, एकाचं नाव लॅपटॉप आहे. ते विचारताय. एवढं त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. मी प्राणी आहे आणि असंख्य मुक्या प्राण्यांसाठी काही ना काहीतरी मी करत असतो. पण हे करत असताना सिनियर सिटीजन्स आणि ज्यांना कुत्र्यांपासून भीती वाटते त्यांना त्याचा त्रास बिलकुल झाला नाही पाहिजे याच्याशी मी पूर्ण सहमत आहे आणि त्याच्यामुळे असा काहीतरी समन्वय निघाला पाहिजे. हे बघा असं आहे की हा हॅबिटॅट माणसाचा आहे असं आपण मानून चालण्याची काही गरज नाही. या धर्तीवर, या भूमीवर जितका तुमचा अधिकार आहे तितकाच त्या कुत्र्यांचाही आहे, त्या मांजरांचाही आहे, त्या शेळ्या मेंढ्यांचाही आहे, गाय बैलांचा, सगळ्यांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे यांना इकडनं बाहेर काढा हे त्याच्यावर सोल्युशन नाही. मग तुम्ही इकडनं बाहेर जा ना. म्हणजे हु आर यू टू क्लेम दॅट यू आर ओनर ऑफ दिस लँड. ही पृथ्वी जगात सगळ्यांसाठी बनवले, किडामुंगी कीटकांसाठी देखील बनवलेली आहे. पण त्यांच्यापासून त्रास नाही झाला पाहिजे याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हे सगळ्यांनीच मानलं पाहिजे. मी पण मानतो. अटलजींची कविता, अटलजी डॉग लवर होत्या. त्यांच्याकडे 11 कुत्री होती, माझ्याकडे फक्त 9 आहे. तर अटलजींची 51 कविता आहे, तुम्हाला माहिती आहे. गुगल करून त्यांची कुत्र्यांवरची कविता वाचा. लॉली और बबली म्हणून 2 लॉली बबली कुत्ते दो, कुत्ते नहीं खिलौने दो, असं करत ते धड 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 धड. त्याच्यात एक त्यांचं वाक्य आहे, डरते हैं इसलिए डराते हैं. डरते हैं इसलिए डराते हैं. बेसिकली तुमच्यावर कुत्रा ज्याला भुंकतो तो तुम्हाला घाबरण्यासाठी भुंकत नाही, तो तुम्हाला घाबरलेला असतो म्हणून स्वतःच्या बचावासाठी भुंकत असतो. अशा त्यांच्या सायकोलॉजीज आहेत, त्याही थोड्या समजल्या पाहिजे, मार्ग काढले पाहिजे. पण मी कुत्र्यांवर प्रेम करतो. वा. मला वेळे संपत चालल्याच्या खुणा येतात आयोजकांकडनं, म्हणून मी शेवटचे 2च प्रश्न विचारतो. मैं खाता भी हूं और खिलाता भी हूं अशी तुमची घोषणा, तर काय खाता आणि काय देता? मैं खाता भी हूं और खिलाता भी हूं म्हणजे मी मगाशी सांगितलं मी कुक आहे आणि त्याच्यामुळे मी जेवण इस तरीके से. हाँ, इस तरह क्या वैसे मैं कुछ खाता नहीं हूँ. वो खाने पीने वालों में से मैं नहीं हूँ, मालूम है. बहुत लोग हैं यहाँ पर, मैं नहीं हूँ उनमें. केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास असलेला एक तरुण नेता
पुण्याला लोकप्रतिनिधी म्हणून लागतोय, तर पुणेकरांनी आपल्याकडनं काय अपेक्षा ठेवाव्या? एकतर लाभतो आहे असं म्हणणं एका अर्थाने योग्य आहे की मी आता पुण्यामध्ये राहूनच काम करणार आहे, बरोबर. या अर्थाने मी लाभतो आहे. पुण्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न अशामुळे निर्माण झालेले आहेत की ज्यांनी दिल्लीमध्ये प्रतिनिधित्व केलं, काही ना काही कारणाने पुण्याचे प्रश्न जे धसाला लागायचे होते, सुटायला पाहिजे होते, ते सुटलेले आहेत. गिरीश बापट हे प्रतिनिधी चांगले होते, ते आजारी पडले, कोविड आला आणि 1 वर्ष शेवटी ते नव्हते, 3 वर्ष आजारी होते, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ते झालं नाही. अनिल शिरोळे यांनी देखील त्यांच्या परीने प्रयत्न केले, त्यांनी चांगलं काम केलं, मी असं म्हणत नाही की त्यांनी काही नाही. सुरेश कलमाडींनी देखील चांगलं काम केलं, फक्त त्यांनी ते जे सगळे घोटाळे बिटाळे केले त्याच्यामुळे एक ब्लॉट पुण्याला लागला की पुण्याचा खासदार जेलमध्ये जाणं भ्रष्टाचाराच्या आरोपांनी, हे देखील तितकंच आपल्यासाठी अत्यंत ज्याला लाजिरवाणी गोष्ट असं म्हणा. पण मला याची समज आहे की आपल्याला पुणे शहर, मी देशभर फिरतो आणि सांगतो मी पुण्याचा आहे, लोक भरभरून पुण्याबद्दल बोलतात, ऐसा पुणे क्या शहर है, क्या सांस्कृतिक शहर है, क्या इतिहास है उसका, ऐसा हम पुणे में पढ़े हैं, मैं पुणे में जॉब किया हूँ, मैं ऑटोमोबाइल इंडस्ट्री में था, मैं 5 साल पुणे में रहा हूँ, मैं आईटी में था, अभी बेंगलोर में हूँ, पहले पुणे में था, 6 साल था, मैं डिफेंस प्रोडक्ट्स में काम किया हुआ हूँ. इतक्या प्रकारे लोक पुण्याला आठवतात आणि पुण्याबद्दल चांगलं म्हणतात, कारण पुण्याने देशाला खूप काही दिलेलं आहे. पण मी आजकाल पाहतोय पुण्याचे लोक नाराज आहेत आणि पुण्याचे लोक पुण्यावरच नाराज आहेत. पुण्यावर नाराज आहेत म्हणजे पुण्यामध्ये असलेल्या मिसहँडलिंग किंवा पुण्यामध्ये ज्याला गैरशिस्तीने झालेली बरीच कामं आहेत की ज्याचा 100 वर्षाचं प्लॅनिंग करून काही घडलं नाही, काहीतरी होत गेलं, असं घडलेलं असल्यामुळे पुण्याचे लोक प्रचंड त्रासलेले आहेत आणि ते मला विचारतात प्रश्न. तर मी म्हणतो बघा, याच्यासाठी मी तरी जबाबदार नाही कारण मी इथे नव्हतो, पण आता मी इथे यायचं ठरवलेलं आहे. मी इथे आलेलो आहे असं नाही, मला पुण्येश्वरांनी इकडे बोलवलेलं आहे आणि मी आता इथे राहणार आहे. आणि ते खासदार होणं वगैरे सगळ्या काळाच्या ओघात होतं नाही होतं त्याच्यात काही फार काळजी नाही. तुम्ही सगळ्यांनी हा कधीही विचार करायचा नाही कोणाला तिकीट मिळतंय. तुम्ही एवढाच विचार करायचा की भारतीय जनता पक्ष जिंकला पाहिजे कारण मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे. तुम्ही न जातीचा विचार करायचा, न व्यक्तीचा विचार करायचा, न व्यक्तीच्या क्वालिटीचा विचार करायचा. आता आपल्या सगळ्यांचा उमेदवार कमळ आहे आणि आपल्या सगळ्यांचा उमेदवार मोदी आहे. तिथे चूक नाही झाली पाहिजे आणि जो कोणी असेल तो चांगलं काम करेल किंवा त्याच्याकडनं आपण चांगलं काम करून घेतलं पाहिजे आणि ते मी करण्यासाठी प्रस्तुत आहे आणि मी नुमवीय आहे. हाती घ्याल ते तडीसण्या ही मला मिळालेली शिकवण आहे आणि पुण्याच्या प्रश्नांना लॉजिकल एंड पर्यंत घेऊन जाईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. तर मनापासून इथे स्वागतच राहील आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आपण जो वेळ दिला जवळजवळ 1.5 तासाहून अधिक काळ, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपल्यापैकी कोणाला एखादा प्रश्न काही विचारायचा आहे तर विचारू शकता. एक गाना चाहिए. मैं हमाम घराने का सिंगर हूँ, मतलब बाथरूम सिंगर. खुदीराम बोस ज्या वेळेला फासावर जातो त्यावेळेला तो आपल्या आईला म्हणतो की एकदा मला विदाई दे, मी परत येणार आहे. आणि ते गाणं लताजींनी म्हटलेलं आहे. बप्पी लहिरींचे वडील अपरेश लाहिरी, अलोकेश लाहिरी बप्पीचं नाव, अलोकेश लाहिरी त्यांचे वडील, ते बंगाली म्युझिक डायरेक्टर होते.
त्यांनी खूप सुंदर गाणं आणि लताजींनी ते प्राण ओतले त्या बंगाली गाण्यामध्ये. एक बार बिदाई दे माँ घुरे आशी, आमी हासी हासी पोरबो फाशी, देखबे भारतबाशी. एक बार बिदाई दे माँ घुरे आशी. मी हसत हसत फासावर चढीन, सगळे भारतवासी पाहतील, एकदा मला तू फक्त विदाई दे, मी परत येणार आहे. 3 कडवी आहेत, ती सगळी पाठ आहेत. 4थं कडवं हे शेवटचं कडवं आहे, ते एकदम टचिंग आहे. दशो मास 10 दिन पोरे, जन्म निबो माशिर घरे मागो. दशो मास 10 दिन पोरे, जन्म निबो माशिर घरे मागो. तो खुंज दिन चिंते पारिश, देखबे गोलाए फाशी. एक बार बिदाई दे माँ घुरे आशी. 10 महिने आणि 10 दिवसांनंतर मावशीच्या घरी मी जन्म घेईन. त्यावेळेला जर तू मला ओळखू शकली नाहीस तर जन्म घेतलेल्या बाळाच्या गळ्यावर तुला फाशीची निशाणी दिसेल, त्याच्यावरनं तू ओळख की मी परत आलेलो आहे. सगळ्यांनी ते गाणं नक्की ऐका. आपण एकदा जोरदार टाळ्या. एकदा जोरदार टाळ्या आपण सुधीर गाडगीळ जे नुमवी आहेत यांच्यासारखा संपूर्ण भारतामध्ये मुलाखत घेणारा दुसरा व्यक्ती नाही. सयानी तबस्सुम खूप होऊन गेले या देशात. त्यांनी एकाच सेक्ट मध्ये मुलाखती घेतल्या, फिल्मी इंटरव्ह्यू घेतले. पण अक्रॉस प्रोफेशन्स 6,500 ते 7,000 इंटरव्ह्यू घेणारा आणि एकेका व्यक्तीचे 15-15, 20-20 इंटरव्ह्यू घेतलेले, म्हणजे कमाल आहे. म्हणजे आशाजींचे 19 इंटरव्ह्यू घेतले, म्हणजे 29 चुकलो, 29 इंटरव्ह्यू. म्हणजे आशाजींनी कधीतरी म्हणायला पाहिजे होतं ना आयोजकांना की आता सुधीर गाडगीळ नको, दुसरा कोणीतरी बघा. म्हणजे काय व्यक्ती आहे. आणि अशा व्यक्तीला पद्म पुरस्कार मिळाला पाहिजे असं मत आहे. तुम्ही सहमत आहात? असं नाही, मोदीजींचं पद्म पीपल्स पद्म आहे, रेकमेंडेशननी होत नाही. ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याला जनसंग्रह जनमत द्यावं लागतं. लोकांनी ऑनलाईन जाऊन म्हणावं लागतं की आम्हाला यांना पाहिजे. आणि त्याच्यामुळे पुढच्या वर्षी ज्या वेळेला हे स्वतःहून यांनी नाही केलं तर आम्ही करून घेऊ आणि आपण सगळ्यांनी मिळून वोटिंग करू, जेणेकरून रिकॉग्नाइज. कारण हे अद्भुत आहे प्रकरण. आयुष्यभर नोकरी नाही केली, ठरवून नोकरी नाही केली आणि नोकरी न करता फक्त इंटरव्ह्यू, फक्त मुलाखती. आणि आज मला अत्यंत माझं मोठं सौभाग्य आहे की माझा इंटरव्ह्यू सुधीर गाडगीळ यांनी केला. आणि त्याच्यामुळे हे जे हेडिंग आहे ना, 1 से 1 नुमवीय, ते 1 से 1 नुमवीय हा आहे, श्रेष्ठ हा आहे.